ज्यांचे लग्न होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान काम करतात. ज्यांच्या घरात भांडण तंटा वादविवाद होत असतील त्यांनी हे वापरायलाच हवं. पायामध्ये काळा धागा बांधायची सवय. मी रिक्वेस्ट करेल त्या सगळ्यांना की त्यांनी तो धागा काढावा. मी म्हटलं की इवन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. बापरे. म्हणजे ज्यांच्या घरी पैसा टिकत नाही, येस, त्यांनी ह्या गोमती चक्राचा वापर नक्की करावा. मार्केटमध्ये सरळ एखाद्या शॉपमध्ये जाऊन मला जो छान वाटला तो क्रिस्टल मी उचलू शकतो. तसं बघायला गेलं तर खरं पण आहे आणि तसं बघायला गेलं तर खोटं पण आहे. क्रिस्टल्स आपण चूज नाही करत, ते आपल्याला चूज कर. क्रिस्टल्स कोणी वापरायला पाहिजे आणि कोणी नाही वापरायला पाहिजे. तर यांच्यापैकी असं कोणता क्रिस्टल आहे की जो रिलेशनशिप नीट करू शकतो? आता आपण रिलेशनशिपबद्दल बोललो, स्पिरिच्युअलिटीमध्ये ग्रो करायसाठी बोललो, हेल्थ वाईज बोललो, पण असं काही आहे का की मला एखादंच क्रिस्टल आहे तो मला सगळ्या गोष्टी प्राप्त करून देईल? मानसीची स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्ते. कसे आहात? मी एकदम मजेत. आणि अमित, मला एक सांगायला आवडेल तुला नक्कीच की तुझं पॉडकास्ट मी रेग्युलर बघते अँड यू आर डुईंग सच अ ग्रेट जॉब. थँक्यू सो मच. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी पण, आणि असेच पॉडकास्ट शूट कर. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे गेस्ट आम्हाला जॉईन करतात ना, त्यामुळे हा पॉडकास्ट चांगला होतो. ॲटलिस्ट एक बाजू मी जरी सांभाळतोय पण दुसरी बाजू गेस्टच्या हातात खूप महत्त्वाची असते. सो त्यामुळे चांगले गेस्ट आणणं ही माझं पण तितकीच मोठी ड्युटी. आणि माझ्यासमोर आज ज्या गेस्ट बसल्या आहेत त्या क्रिस्टलमध्ये एक्सपर्टीज. सो आपण ह्या पॉडकास्टमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी बाहेर काढणार आहे किंवा लोकांना हा पॉडकास्ट क्रिस्टलच्या विषयी किती युजफुल असणार आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. आधी एक गोष्ट सांगतो, मी क्रिस्टल मी कधी ऐकले होते. माझा एक मित्र आहे, त्याचं एक शॉप आहे. त्याच्या शॉपमध्ये एक क्रिस्टल ठेवला होता, सिट्रान का काहीतरी असं. सिट्रीन. हां, सिट्रीन आय गेस. मला इतक्या माहीत नाही डेटा, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. तर त्याने तो सिट्रॉन ठेवला होता. मी त्याला विचारलं की हे काय, तर त्याने सांगितलं होतं की तो बिझनेसमध्ये ग्रोथ करायला वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं. तो फायदेशीर ठरतो आणि त्याचा बिझनेस चांगला चालत पण होता. तर मी त्याला प्रश्न विचारला की सॉरी बट मी हार्श बोलतो, दगडाने काय होणार आहे असं मी त्याला विचारलं होतं. हे काय, यात काही अर्थाने वाटत नाही मला. पण मला प्रश्न हा पण पडला होता की याने ठेवलं, याचा बिझनेस चालतोय. तर मला कुठे ना कुठेतरी हे वाटत होतं की याचा बिझनेस ह्या क्रिस्टलमुळे चालतोय का त्याच्या क्रिस्टल ठेवल्यामुळे येणाऱ्या विश्वासाने. तर मग माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असणार आहे की क्रिस्टल हे किती पॉवरफुल आहेत, ह्यांचा यूज कसा केला पाहिजे आणि नक्की काय कसं काम करतात क्रिस्टल्स? ओके. तर जसं तू म्हणालास की दगड, येस, आजकाल ज्यांना नॉलेज नाही आहे ते दगडच बोलतात, पण काही हरकत नाही. पण आपण असा दगड बोलू शकतो जो आपल्याला रिझल्ट्स देतो. हां, पण याला प्रॉपर शब्द आहे आणि ते आहे क्रिस्टल्स. याला आपण क्रिस्टल्सच बोललं पाहिजे, कारण की हे यांना सेमी प्रेशियस स्टोन्स आहेत. त्यांच्यात एक चकाकी आहे आणि नुसती चकाकीच नाही आहे, तर ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये काही व्हॅल्यूज वाढवतात. तसं आता तू सिट्रीनबद्दल बोललास, तर सिट्रीन म्हणजे आपल्याला डायरेक्ट ठीक आहे, तर त्याचा बिझनेस ग्रो होतो म्हणून सिट्रीन पैसा देतो का आपल्याला? अजिबात नाही. बट सिट्रीन काय करतो, एक्सपान्शन इन युअर विजन. म्हणजे तुमचं विजनला एवढं ब्रॉड करतो की तुम्हाला ऑटोमॅटिकली तशा आयडियाज यायला लागतात की आपल्या बिझनेससाठी आपण हे करावं ते करावं, आणि त्या ज्या आयडियाज आहे त्याचं रूपांतर बिझनेसमध्ये करायला हा सिट्रीन आपल्याला मदत करतो. ओके. आणि मी तुम्हाला अजून एक याच्याबद्दल सांगू इच्छिते की बरेच लोकांना असं वाटतं की हे जे स्टोन्स आहे किंवा दगड आहेत ज्याला आपण क्रिस्टल्स बोलतो, हे जेमस्टोन्सच आहेत. ओके. असंही त्यांना वाटतं. पण जेमस्टोन्स म्हणजे क्रिस्टल्स नाही आणि क्रिस्टल्स म्हणजे जेमस्टोन्स नाही. जेमस्टोन्स आपले फक्त 9च आहे, आपण नवरत्न बोलतो त्याला, आणि ते खूप प्रेशियस असतात म्हणून त्याची जी किंमत आहे ती लाखांमध्ये जाते. आणि हे जे क्रिस्टल्स आहे याला आपण सेमी प्रेशियस स्टोन्स बोलतो, बट दे आर नॉट जेमस्टोन्स. पण याच्यातले पण काही स्टोन्स आहेत ज्यांची किंमत लाखामध्ये जाते. बट क्रिस्टल्स असं आहे की सर्वसाधारण लोक हे विकत घेऊ शकतात आणि धारण करू शकतात. जेमस्टोन्सचे पण उपयोग होतो आणि क्रिस्टल्सचा पण उपयोग आपल्याला आपल्या लाईफ पर्पजसाठी होतो. वेगवेगळ्या म्हणजे लाईफ
पर्पजमध्ये म्हणजे आपण बोलू शकतो की आपले लाईफ जे आहे त्याला एक 4-5 याच्यात आपण डिवाईड करू शकतो. लाईक फर्स्ट आहे की हेल्थवाईज, वेल्थवाईज, नंतर हेल्थमध्ये पण वेगवेगळं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ येतं, त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज येतं, स्पिरिच्युअलिझम येतं, आणि आता एक ट्रेंड चालला आहे आणि तो म्हणजे मॅनिफेस्टेशन आणि अफर्मेशन. तर ह्या सगळ्या सिरीजमध्ये आपण क्रिस्टलचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. ओके, तर मग आपण तुम्ही जो फ्लो घेतला आहे त्याच फ्लोने जाऊ, की मला हे जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या सेक्टरमध्ये, म्हणजे मला समजा जॉबमध्ये प्रगती करायची आहे, मला माझं रिलेशनशिप व्यवस्थित करायचं आहे, किंवा मला हेल्थ प्रॉब्लेम आहेत ते मला ठीक करायचे आहेत, तर क्रिस्टल कुठले क्रिस्टल मी वापरू शकतो, किंवा मार्केटमध्ये जे क्रिस्टल मिळत आहेत ते खरे कसे ओळखायचे, आपण वगैरे प्रश्नांना सुरुवात करू. नक्कीच. तर आधी हा प्रश्न घेऊ की बरेचसेंना क्रिस्टल म्हणजे नक्की काय हेच माहीत नाही, अच्छा, त्याच्याबद्दलची हिस्ट्री काय, किंवा मला हे पण जाणून घ्यायला आवडेल आधी की क्रिस्टल नेमकं भारतात आले कुठून, की भारतातलेच आहेत, यांच्या मागे काही एन्शंट इंडियन सायन्स वगैरे किंवा त्याचे प्रूफ्स आहेत की हे बाहेरची देणे. ओके. तर तुझा पहिला प्रश्न होता की क्रिस्टल्स कुठून आले. तर क्रिस्टल्सचे फॉर्मेशन्स, क्रिस्टल्स कुठून आले आधी आपण त्याचं उत्तर घेऊया. तर क्रिस्टल्स हे जगात सगळीकडे उपलब्ध आहेत. आपण एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन जे म्हणतो तिथून आपल्याला हे बघायला मिळतं. आत्ता म्हणजे हे आपल्याला कधी कळलं माहिती, जेव्हा हरप्पन सिव्हिलायझेशन होतं त्यावेळेला याचा वापर जास्त केला गेला. आधीच्या काळातले जे राजे महाराजे होते ते काय करायचे, त्यांचे जे मुकुट असायचे तर फ्रंटला त्यांचा जेमस्टोन असायचा, बरोबर, आणि त्याच्या बाजूला जे स्टोन्स असायचे ते हे सेमी प्रेशियस स्टोन्स असायचे. त्याच्यानंतर त्यांच्या राण्या, राजकुमारी, इवन राजे पण त्यावेळेला ज्वेलरीज घालायचे. तर ते सेंटर पीस हा जेमस्टोनचा ठेवायचे आणि साईडला हे सगळे हे सेमी प्रेशियस स्टोन्स, हां, हे क्रिस्टल्स असायचे. नंतर हे क्रिस्टल्सची ज्वेलरी बनवून एक प्रथासुद्धा होती की याची ज्वेलरी बनवून मंदिरामध्ये देवांना ते दान पण करायचे. बरं, येस. आणि कुठलेही फेस्टिवल्स आले की ते हे असे ज्वेलरी बनवून देवांना ते दान करायचे. त्याच्यानंतर फॉरेन कल्चरमध्ये जर आपण बघितलं तर 7000 to 5500 BCE, म्हणजे बिफोर क्राइस्ट एरा, करेक्ट, तेव्हापासून हे आपल्याला क्रिस्टल्स 7,500 आढळतात. येस, तेव्हा पण आढळतात. ट्रायबल सिव्हिलायझेशन जे होतं तिथेही आढळलं जातं. त्यामुळे आपण असं बोलू शकत नाही की हे भारतातलं आहे किंवा हे फॉरेन कंट्रीतलं आहे, हे सर्वत्र उपलब्ध युनिव्हर्सल आहे. येस. ओके, मला समजा आता काही क्रिस्टल्स घ्यायचे आहेत, तर मी क्रिस्टल हिलर एखादा सर्टिफाईड व्यक्ती असतो त्यांच्याकडे जायला पाहिजे, की मी मार्केटमध्ये सरळ एखाद्या शॉपमध्ये जाऊन मला जो छान वाटला तो क्रिस्टल मी उचलू शकतो? ह्या प्रश्नाचं उत्तर मी एक गोष्ट सांगून देते. पहिल्यांदा काय गंमत झाली की मी जेव्हा सुरुवातीला हे क्रिस्टल्स विकत घ्यायला जायचे तेव्हा मी त्या शॉपमध्ये काय बघितलं माहिती आहे का, की कोणीही येतं, ब्रेसलेट्स कुठलंही उचलतं, हातात घालतं, जर नाही आवडलं किंवा लूज झालं किंवा कलर नाही आवडला ते काढून तिथे ठेवणार. तर असे प्रत्येक जितके ब्रेसलेट्स तिथे लावले असायचे ते प्रत्येक कोणी ना कोणी घातलेले असायचे. सेकंड थिंग, त्या शॉपमध्ये कोणी पण चप्पल काढून न यायचे, म्हणजे चप्पल घालूनच जाणार. म्हणजे काय की जे ऑस्पिशियस आहेत त्या ठिकाणी किती निगेटिव्हिटी आहे आपल्याला दिसेलच. कारण की जे ब्रेसलेट्स ट्राय करतो त्यांचे ऑरा त्या ब्रेसलेट्समध्ये येतात. ओके, आणि ही गोष्ट मला तिथे ती कधीच आवडली नाही. त्यामुळे मी माझे काही रूल्स बनवले आहेत की विकत घेताना ते सिंगल हँडेड म्हणजे काय, बनवणारा आणि मी, आमच्या दोघांमध्ये तिसरा व्यक्ती यायलाच नाही पाहिजे. तरीसुद्धा इतकंच लिमिटेशन्स ठेवल्यानंतरसुद्धा घरी आणल्यानंतर याला क्लेन्झिंग आणि क्लिअरिंग करावं लागतं. ओके, आता तू म्हणणार क्लेन्झिंग आणि क्लिअरिंग तर म्हणजे काय, क्लीनच म्हणजे स्वच्छताच, तर नाही. ओके, एक प्रकारमध्ये एका क्लिन्झिंगमध्ये काय असतं, आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवावं लागतं. ओके, त्याला स्वच्छ टॅप करायचं, क्लीन करायचं.
हे झालं आपण बाहेरची स्वच्छता. व्हॉट अबाउट द बॅड ऑरा विच इज प्रेझेंट इनसाइड द क्रिस्टल्स, जे क्रिस्टलने ॲब्झॉर्ब केलं. येस. तर ते रिमूव्ह करण्यासाठी जसं आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण बघतो अगरबत्ती आहे किंवा धूप आहे ज्याच्यातून धूर निघतो आणि तो पण ऑरा क्लीन करतो. तसंच या क्रिस्टल्सचे पण असे काही अगरबत्तीचे प्रकार आपण बोलूया, पण त्यांना आपण क्रिस्टलच्या भाषेमध्ये ह्या दुनियामध्ये त्यांना सेज बोललं जातं. सेज हा एक प्रकार आहे. ते असं जडीबुटी टाईप असतं, त्याची पेंडी बनवलेली असते आणि त्याला जाळायचं आणि त्याच्या धुरामधून यांना काढावं लागतं. जर सेज कोणाला भेटलं नाही तर त्याच्यामध्ये अजून एक स्टिक आपल्याला मिळते आणि त्याचं नाव आहे पालो सांतो. तर ह्या पालो सांतो हे आपण बघू शकतो. हां, आता ही जी पालो सांतो आहे ह्या स्टिकच्या त्या धुरामधून आपल्याला ड्राय केलेले जे आपण आधी धुतलेत क्रिस्टल्स त्याला चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं, सुकवायचं आणि ह्या धुरामधून त्या ब्रेसलेट्सला काढावं लागतं. म्हणजे आपण काय करतो, क्लिन्झिंग विथ क्लिअरिंग. म्हणजे बाहेरून तर स्वच्छ झाले पण आतमध्ये आता कोणाचा बॅड ऑरा नाही आहे. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला आपण देणार आहे त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर टाईपची प्रेयर केली जाते आणि ती प्रेयर अर्धी माझ्याकडून असते आणि अर्धी जी असते ती त्याच व्यक्तीने करायची असते. तेव्हा त्याचं आणि त्या ब्रेसलेटचं कनेक्शन होतं आणि तेव्हा हे ब्रेसलेट्स त्यांच्यासाठी काम करायला चालू करतात. तर ही सगळी प्रोसिजर आहे. तर माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ना तर त्यांना हे क्लेन्झिंग क्लिअरिंग आणि त्यांच्या पर्पजसाठी ती प्रेयर जी स्पेशल आहे आणि त्याच्याचमुळे इफेक्ट येतात. अदरवाईज जो कोणी हे करणार नाही ह्या प्रोसिजर किंवा ही प्रेयर ज्यांना माहीत नसते ते घातल्यानंतर ते काय करतं, फक्त एक त्यांना थंडावा प्रदान करतो किंवा त्यांची थोडीशी निगेटिव्हिटी काढायला मदत करतात. ॲज सच क्रिस्टल्स कोणालाही नुकसान पोहोचवत नाही. आणि म्हणूनच बरं का अमित, मला एक सांगायला आवडेल, यांचं अजून एक नाव आहे आणि यांना जिनीज बोलतात. येस, यांना जिनीज बोलतात. येस. आणि ते लिटरली म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोग्राम असा काही नसतोच, ते एम्प्टी हेडेड असतात. आपल्याला त्याला प्रोग्राम करावा लागतो आणि ह्या प्रोग्रामला यांच्या ह्या जगामध्ये प्रेयर असं बोललं जातं आणि म्हणून आम्ही त्याला प्रोग्राम करून देतो. आणि प्रोग्राम आपल्याला ते असंच बोलतात, क्या हुकुम मेरे आका. आणि मग त्यांना तो प्रोग्राम दिला, मग ते तिकडे गेल्यानंतर ते तसंच काम करतात. असं आहे. तुम्ही एवढे सगळे क्रिस्टल इथं समोर ठेवले आहेत. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की कुठला क्रिस्टल कोणत्या गोष्टीसाठी वापरतात आणि हे मला खूप छान छान क्रिस्टल दिसत आहे तुम्ही जे ठेवले आहेत आता. पण आपण इथूनच स्टार्ट करू. मुद्दा म्हणून मी हा उचलला कारण माझ्या हाताच्या जवळ अप्रोचेबल आहे. तुम्ही थोडं याबद्दल सांगा. आपण स्क्रीनवर थोडंसं दाखवायचा प्रयत्न करू लोकांना. काय मॅम हा? याचं नाव टर्मोलिन आहे. आणि याचे जर तुम्हाला रिझल्ट जाणून घ्यायचे असतील तर फारच सुंदर रिझल्ट्स आहे याचे. आणि हे स्पेशली जसं आपण एक बोलू शकतो की काही क्रिस्टल्स आहेत ना ते एनर्जीला वाढवण्यात मदत करतात. काही क्रिस्टल्स असतात ते ग्राउंडिंग करायला मदत करतात आणि काही क्रिस्टल्स असतात ते आपली निगेटिव्ह एनर्जी खेचतात आणि इव्हॅपोरेट करतात. तर हा जो टर्मोलिन आहे ना हा आपल्याला ग्राउंडिंग करण्यामध्ये खूप मदत करतो. याचा सगळ्यात जास्त माझे जे क्लायंट्स आहेत जे वास्तूमध्ये डील करतात ते लोक माझ्याकडून हे हमखास घेतात. कारण की त्यांना बरोबर ते ऑरा स्कॅनर वापरतात म्हणून त्यांना ठिकठिकाणी निगेटिव्ह एनर्जी दिसतेच आणि तिकडची एनर्जीला पॉझिटिव्ह करण्यासाठी ह्या टर्मोलिनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर काही घरामध्ये आपल्याला एक वेगळीच हालचाल दिसते. आपल्याला असं वाटतं की आपणच आहोत एकटे घरामध्ये तरी पण अजून कोणीतरी आहे. येस, आय एम टॉकिंग अबाउट पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज. आणि हे पण याच्याने जातात. माझे याचे खूप छान रिझल्ट आहे. तर पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी त्यांना जाणवायची आणि एक लेडी होत्या आणि त्यांना हे कळलं की त्या घरात आल्यापासून आपल्यासोबत कोणीतरी आहे. त्यांना कुठलं तरी टचिंग सेन्सेशन पण जाणवायचं आणि त्यांनी हे फील केलं की त्या घरात राहिल्यापासून त्यांचे खूप मिसकॅरेजेस होत होते. तर त्यांना आपण याचा मॅक्झिमम वापर करण्यास सांगितला
आणि ऑब्व्हियसली त्यांना आपण सांगितलं की डिलिव्हरी इथे राहून होणार नाही, तुम्हाला तुमच्या माहेरी जावं लागेल डिलिव्हरीसाठी. पण ते जितके दिवस राहिले त्यांच्या बेडच्या अवतीभोवती आपण हे टर्मोलिन ठेवले होते. ओके, हा असंच फॉर्ममध्ये ठेवावा लागतो? हां, हा रॉ फॉर्ममध्ये. ओके. आणि जसं मी म्हटलं की क्रिस्टल्स वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये येतात, तर आपल्याला मूलभूत जो मिळतो तो रॉ फॉर्ममध्येच आहे. बरोबर. आणि मला अजून आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की याचा उपयोग आपलं भारत सरकार पण करतं. हे रेल्वे लाईन्सची आपण जी भर टाकतो त्याच्यामध्ये सगळ्यात खाली हे टाकलं जातं. ओके. टू अवॉइड ॲक्सिडेंट्स. ओके. कारण की ॲक्सिडेंट झाला तर आपल्या भारत सरकारचा खरंच खूप लॉस होतो. तर हे ते मॅक्झिमम त्याच्यात सुद्धा हे टाकतात. वाव. आणि अजून एक मला एक माझा छानसा एक टेस्टिमोनियल मला सांगायला आवडेल. एक गायनॅक होत्या आणि त्यांनी त्यांची डिलिव्हरी डेट माझ्याकडून घेतली होती, कारण की लास्ट मोमेंटला C-सेक्शन करायचं ठरवलं होतं. तर बिईंग अ न्यूमरोलॉजिस्ट मी त्यांना डेट दिली आणि ते बाळ डिलिव्हर झालं, खूप व्यवस्थित झालं. आणि मग एक 1.5 महिन्यानंतर त्या डॉक्टरांनी मला परत कन्सल्ट केला की मानसी मॅम, एव्हरीथिंग इज राईट, एव्हरीथिंग. म्हणजे मी त्या बाळाला फीड करते, ते व्यवस्थित म्हणजे सगळं काही ओके करतं, ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित झोपते, पण ते उठलं की ते रडतं. आणि ते का रडतं हे मला अजून डॉक्टर असूनसुद्धा मला कळत नाही आहे. तर तुम्ही मला प्लीज हेल्प कराल का? तर आपण तिथेसुद्धा त्यांना याचा वापर करायला सांगितला, टर्मोलिनचा. बाळाच्या बेडच्या जवळ त्या रूममध्ये एका कॉर्नरला आपण ठेवायला दिलं. आणि ऑब्व्हियसली ते डेट माझ्याकडून घेतल्यामुळे आपल्याकडे एक प्रथा आहे की लहान मुलांच्या हातामध्ये वाळे घातले जातात. एक डिस्को मणी आणि एक सोन्याचं मणी, है ना, की बाळाला नजर लागू नये म्हणून. पण आता आपण याच्यामध्येच बघितलं तर एक हे असं बारीक, म्हणजे याची साईज असते 2 mm, 3 mm, 4 mm. ओके. तर असं बारीक याचं मी त्या बाळासाठी वाळे बनवून गिफ्ट केले. ओके, सुंदर आहे दिसायला. येस. तर येस. आणि यू विल नॉट बिलीव्ह, 7 दिवसातच बाळाचं रडणं फार कमी झालं. ओके. मग इव्हेंच्युअली 15 दिवसानंतर अजून कमी. असं करत करत एक 20-22 दिवसामध्ये बाळ एकदम शांत. आणि त्यांनी सांगितलं की आता रडतं कमी आहे, त्यामुळे जरा हेल्दी पण व्हायला लागलं आहे. तर हे असे छान रिझल्ट देतात. ओके. आणि आजकालचे जे जेनझीज आहेत तर त्यांना अँकलेट घालायची एक फॅशन निघाली आहे. तर याच्यात पण मला सांगायला आवडेल की मी एक मोहीम हातात घेतली आहे. आणि ती म्हणजे की ज्या मुलामुलींना पायामध्ये काळा धागा बांधायची सवय, मी रिक्वेस्ट करेल त्या सगळ्यांना की त्यांनी तो धागा काढावा. कारण की काळं जे आहे ते आपल्या लेफ्ट पाया, आपल्या शरीरावरती कुठेच नको. हे मी जे घातलं हे पण नको, कारण की काळं काय आहे की निगेटिव्हिटीला जास्त अट्रॅक्ट करतं. ओके. ठीक आहे. आणि काळं आपण म्हणतो की एक शनीचं प्रतीक आहे. तर त्यामुळे शनीला पायामध्ये आपल्या बांधू नये. आणि जिथे लेफ्ट पायामध्ये ते अँकलेट घातलं जातं आणि तिथे आपलं युट्रसचं स्थान पण आहे. तर हे बघितलं गेलं की जे पण काळा धागा बांधतात त्यांना गायनॅक इश्यूज होतात, आयदर युट्रस रिलेटेड काही प्रॉब्लेम, फायब्रॉइड्स, सिस्ट वगैरे. आणि लेटेस्ट मी एका हॉस्पिटलमध्ये गेले होते, तर मला जे पण दिसतात घातलेले मी त्यांना ऑब्जेक्ट करते की प्लीज डोंट वेअर दिस. येस, ऑब्झर्वेशन. येस. आणि मग मी त्यांना सांगितलं की असं करू नका. मग तरी तिकडे त्यांनी मला थोडंसं उलट भाषेत बोलले, मग काय होतं. तर मी त्यांना सांगितलं की येस. तर मी त्यांना सांगितलं की मोठे मोठे आजार देखील होतात. लाईक वॉट असा प्रश्न आला. तर मी म्हटलं की इवन कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. आणि तेव्हा तो जी व्यक्ती होती ती इतकी शॉक झाली आणि त्यांनी सांगितलं की येस, माझ्या मिसेसला 1 वर्ष झालं आहे कॅन्सरची ट्रीटमेंट संपून. आणि मानसी मॅम, आम्ही तुमचं नक्की ऐकू आणि घरी गेल्यावरती तो ब्लॅक धागा नक्की काढू. तर मी आपल्या जेनझींना रिक्वेस्ट करते की प्लीज रिमूव्ह दॅट ब्लॅक थ्रेड, इन्स्टेड यू कॅन वेअर दिस. आणि हे दिसायला तितकं सुंदर आहे ब्लॅक थ्रेडपेक्षा. याचं नाव टर्मोलिन आहे. आणि हे तुम्हाला तुमची रक्षा पण करतं आणि तुम्हाला नजरही कोणाची लागते. आणि हे तुमच्या साईटवर मिळेल? येस, हे माझ्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ओके, ग्रेट. आता हे झालं समजा
जसं तुम्ही सांगितलं रिलेशनशिपचे पण काहीतरी प्रॉब्लेम्स असतात लोकांचे, येस. तर यांच्यापैकी असं कोणता क्रिस्टल आहे की जो रिलेशनशिप नीट करू शकतो? ओके. तर आपण रिलेशनशिपची सुरुवातच कुठून होते? प्रेमाने. बरोबर. आणि प्रेमाचा रंग हा गुलाबी. ओके. आणि आपण आपल्या समोर बघतात की गुलाबी रंगाचे क्रिस्टल्स. ओके, मी हो, प्रेक्षकांना दाखवतो Yes. मुद्दामून. सो बरंच हेवी आहे. येस. ओके, तो हा पिंक म्हणजे याचं नाव काय? आणि येस, याचा गुलाबाचा कलर आहे, म्हणूनच बहुतेक याला रोज कॉर्ड्स असं नाव दिलं असावं. ओके, याला रोज कॉर्ड्स बोलतात. आणि इथे मी रोज कॉर्ड्सचे खूप वेगळे वेगळे फॉर्म्स आले. मुद्दामून दाखवतो लोकांना. सो हे तर लव बर्ड्स. दीज आर नोन ॲज मॅन्ड्रिन डक्स. ओके, वाव, सुंदर आहे पण हे. येस, हे खूप सुंदर दिसतात. म्हणजे कदाचित नुसतं गिफ्ट केल्यानेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. येस. जसं आता आपण रिसेंटलीच आता व्हॅलेंटाईन डे झाला, तर आपण बघतो की कपल्स किंवा आजकालचे जे प्रेमात पडलेली मंडळी आहे ते गुलाबाचे फुलं किंवा आपण म्हणतो की स्वीट पॉयझन देतात, चॉकलेट, ओके. तर इन्स्टेड ऑफ प्रेझेंटिंग दॅट, गिफ्टिंग दॅट, यू कॅन गो विथ रोज कॉर्ड्स, है ना. तर हे असे रोज कॉर्ड्स मध्ये खूप काय काय वेगळे वेगळे प्रकार आहेत. ब्रेसलेट्स तर ऑब्व्हियसली आहेतच. इवन अमित, हे हार्ट सुद्धा आपण दाखवूया प्रेक्षकांना. ओके, येस, दिस वन. येस, क्यूट. तुम्ही एकमेकांना फक्त असं करतात ना, इन्स्टेड ऑफ दॅट, येस, तुम्ही असं असं देऊ शकता. पण हे सुंदर पण आहे तितकंच, आणि याच्यामध्ये काही लेयर्स पण दिसतात मला लाईटमध्ये बघतोय. हां, ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, की जे नॉर्मल म्हणजे जे रिअल क्रिस्टल्स आहेत ना, त्याची ही निशाणी आहे की हे रिअल आहेत. अच्छा. हां, ॲक्च्युली कसं आहे की ओरिजिनल कसे ओळखायचे. ओके. आता आपण जिथे क्रिस्टल्स घ्यायला जाऊ ना, तिथे अर्धे क्रिस्टल्स पण असतात आणि अर्धे ग्लास पण असतात. तर ते फार सिम्पल आहेत. सगळ्यात पहिले जे सगळ्यात क्लिअर असतं, ओके, ट्रान्सपरंट असतं, ओके, ते ग्लास आहे. कारण की ते मॅनमेड आहे. करेक्ट. क्रिस्टल्स आर नॉट मॅनमेड, नॅचरल आहे. म्हणून त्याच्यामध्ये ना आपल्याला काही दिसतात. काही काही ठिकाणी असं वाटतं अरे हे टिचलंय, हे तुटलंय, क्रॅक गेलंय. असं नाही आहे. हे त्याला आपण काय म्हणतो, त्याचे बर्थ मार्क. ओके. आणि जे ढगांसारखं दिसतं ना आतमध्ये, म्हणून आपण त्याला फॉगी बोलतो. ओके, फॉगी. ओके. आता बघा, आपण कसं जेव्हा शॉपमध्ये जातो ना, तेव्हा घ्यायला जाताना आपल्या डोक्यात बरंच काही असतं, मला हे घ्यायचं ते घ्यायचं, पण तिथे गेल्यावरती काय होतं, काहीतरी भलतंच अट्रॅक्ट होतं. म्हणजे आपण सगळीकडे फिरवल्यानंतर परत तिथे जाते नजर, परत दुसरीकडे, परत तिथेच. मग याला सुद्धा जेमस्टोन सारखंच बोललं जातं की इट इज नॉट वी हू आर सिलेक्टिंग द जेमस्टोन. म्हणजे क्रिस्टल्स आपण चूज नाही करत, ते आपल्याला चूज करतात. ओके. मग मी त्यांना असं सजेस्ट केलं की जे तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करतं ना, त्याचीच गरज तुम्हाला आहे. हां, मग तुम्ही सांगत होता की हे ओरिजिनल आहे, कसं ओळखायचं? हां, ते त्याच्यामध्ये हे फॉक्स असतात. थर्ड क्वालिटी आहे की तुम्ही आता हातात उचललं असेल तर तुम्हाला फार गार वाटलं हो, असेल. खूप थंड आहे आणि फील पण मला असं होतं की माझी उष्णता कमी होते. हां, ते लगेच आपलं जे काही निगेटिव्ह एनर्जी ते खेचतं. आणि असे हे तीन चार गोष्टी आपण फाइंड आउट करू शकतो. हां, आता हां, हे सेमच आहे. आता याचं मी काय सांगते की जेव्हा आपण जेव्हा काढले जातात हे स्टोन्स पृथ्वीतून, तेव्हा ते रॉ फॉर्मॅटमध्ये भेटले जातात. जसं आता आपण प्रेक्षकांना रॉचे पण फोटो दाखवणार आहेत. तर रॉ स्टोन्स हे असे आपल्याला उपलब्ध असतात. ठीक आहे. आता एवढ्या मोठ्या स्टोन्सचं, जसं आपण वॉटरमेलन किंवा फ्रूट सॅलड करतो त्याला आपण स्कूप करतो, तसे काही मशिनरीज आहेत. तर कसं आहे की सगळ्यात आधी मोठे बॉल्स काढले जातात. जसं आता आपण रोज कॉर्ड्स दाखवलं, हा स्पेअर शेप आहे. करेक्ट. तर जितक्या जागेसाठी आपल्याला वापरायचा आहे, जेवढी जागा तेवढा मोठा शेपचा वापर आपण करायला पाहिजे. तर आता आपल्याला एखादी फॅक्टरी पर्पजमध्ये वापरायचा असेल फॅक्टरीमध्ये, तर स्पिअर राहणार आणि तो मोठा असणार अजून. हां, आता प्रेमासाठी जर वापरायचं आहे तर ऑब्व्हियसली मॅन्ड्रिन डक्स किंवा हार्ट्स आहे, हे पण आहेत. हां, म्हणून आपण ह्या साईजचा वापर करू शकतो.
हार्टचा वापर करू शकतो. आणि हे स्लॅब आहे, ह्या स्लॅबचा पण मॅन्ड्रिन डक जर आपण बघितलं, हे स्पेशली जेव्हा कपल्समध्ये वादविवाद होतात ओके म्हणून त्याचा वापर केला जातो. ओके अजून याचं यू विल बी व्हेरी सरप्राईज, ज्यांचे लग्न होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे मॅन्ड्रिन डक खूप छान काम करतो. ओके म्हणून हा पण एक वन ऑफ द शेप त्या रॉ स्टोनमधून बनवला गेलेला आहे. बट हे मॅन्ड्रिन डक फक्त रोज कॉर्ट्समध्येच अवेलेबल आहेत. ओके बाकीचे जसं पिरॅमिड्स आपल्याला सगळ्यामध्ये बघायला मिळेल, ओके टॉवर्स बघायला मिळतील स्पेअर्स, पण मॅन्ड्रिन डक हा फक्त फक्त रोज कॉर्ट्ससाठी आहे. ओके त्याच्यानंतर आपल्याला पिरॅमिड्समध्ये पण बरं एक वन ऑफ द शेप जो आपल्याला रॉ स्टोनमधून मिळतो तो आहे पिरॅमिड. ओके इथे ठेवला मी दाखवतो. इथे आहे. हां ओके म्हणजे आपण हा कोणता क्रिस्टल आणि याचा काय यूज हा ग्रीन ॲव्हेंच्युरिन आहे. ओके आणि याचा वापर आपण ऑपॉर्च्युनिटीजसाठी करतो. ज्यांच्याकडे न्यूमरोमध्ये काही नंबर्स मिसिंग असतात, लाईक 5 नंबर मिसिंग असतो, अच्छा 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 किंवा ज्यांचं बुध वीक असतो, त्यांनी याचा वापर करावा. कारण की मिसिंग नंबरची ती वन ऑफ द रेमेडी आहे. आणि ज्यांना स्पिरिच्युअल ग्रोथ पण हवी असते ना, ओके त्यांनी ह्या शेपचा वापर करावा. ओके आणि हे ठेवायचं कुठे आणि याच्या काही दिशा असतात. बरं आणि ते जेव्हा आपलं कन्सल्टेशन होतं तेव्हा मी साईज पण सांगते, कलर पण सांगते आणि दिशा पण सांगते त्यांना. अच्छा त्या पर्टिक्युलर जागेवरती ठेवल्यावर आपलं, आता सपोज हा ग्रीन आहे, ग्रीन कलरचा आहे, याला ग्रीन ॲव्हेंच्युरिन बोलतात. हे आपल्याला लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीज जे लक्झरीमध्ये कन्वर्ट होतं अशा ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करण्यामध्ये मदत करतं. ओके आणि जर आपल्याला माहितीच असेल की आपल्या मंदिराचा शेप गाभारं तसं आहे, आणि हे सुद्धा त्याचंच प्रतीक आहे. आणि असंही म्हणतात, मी मुद्दामून सांगतो, पिरॅमिड शेप जो इजिप्शियनमध्ये आपण पिरॅमिड बघतो त्यामध्ये खाली त्याच्या ममीज राहायच्या. आणि मग त्यांचं पण एक अशी धारणा होती की पिरॅमिडच्या शेपच्या खाली जी कोणती वस्तू ठेवते ती चिरकाल टिकते. येस, आणि तो शेप खूप इम्पॉर्टंट आहे एनर्जी, वैश्विक एनर्जी ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी. कदाचित म्हणून हाच. अगदी बरोबर. आता याच्यामध्ये जर आपण स्फटिक म्हणजे क्लिअर क्वार्ट्ज बोलतो, तर त्याला आपण आपल्या मंदिरात ठेवू शकतो. अच्छा. आणि कसं असतं की आपल्या देवघरात जे देवांपासून आपण ज्या मूर्त्या ठेवल्या तिथून जे चैतन्य येतं, ते चैतन्य ह्या पिरॅमिड्समध्ये जेव्हा जातं तेव्हा ते सगळीकडे स्प्रेड होतं. जसं आपल्याला माहितीच आहे की याच्यात लाईट पास झालं की रेनबो, रिफ्लेक्शन, आपण रेनबो सुद्धा बघतो. तर तसंच हे एक रे आला की तो संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड करण्यात मदत करतो. म्हणून मी सगळ्यांना सांगते की ह्या शेपला स्पेशली मंदिरात ठेवा. आणि तो स्पेशली क्लिअर क्रिस्टल क्वार्ट्ज असेल म्हणजे स्फटिक. आता माझ्याकडे सगळीकडे क्लिअर क्वार्ट्ज मिळतं, पण मी स्पेशली प्रिझम जे घेते, म्हणजे हे जे ट्रायंगल आहे हे मी स्पेशली हिमालयन क्वार्ट्जेस ठेवते. ओके. कारण की हिमालयन क्वार्ट्ज म्हणतो ना, उसकी बात ही कुछ और है. म्हणजे ते ओरिजिनल खूपच सुंदर. आणि त्यामध्ये आपल्याला रेनबो सुद्धा दिसतात. जर आपण ह्या प्रिझमला असं लाईटमध्ये जर केलं, हिमालयन क्वार्ट्जमध्ये आता याच्यात लेयर्स दिसतील, पण हिमालयन क्वार्ट्जमध्ये जर आपण लाईटकडे असं दाखवलं तर आपल्याला त्याच्यामध्ये छोटे छोटे रेनबोज दिसतात. जसं ते फॉक्स असतात ना, कट्स असतात, इंटरनल कट्स जिथे जिथे असेल ना तिथे तिथे तुम्हाला रेनबो दिसेल. ही पण एक निशाणी ओळखायची की हे ओरिजिनल आहे. अच्छा. येस. काचेमध्ये रेनबो नाही दिसत, बरोबर, क्रिस्टल्समध्ये रेनबो दिसतात. ओके. आणि म्हणजे आता स्पेअर झाला बघ, हार्ट झाला, पिरॅमिड झाला, त्याच्यानंतर आपण याला टॉवर्स बोलतो, पेन्सिल्स. ओके. मी दाखवतो प्रेक्षकांना मुद्दाम. मला 3 तुम्ही आणले. हो, मी 3 आणले. ब्लू कलरचा आहे, त्याला लॅपिस लजुली बोलतात. ओके. आणि याला शार्प एक पेन सारखं. हां. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांभाळायचं माहिती का, ते जे पॉईंट आहे हा जर पॉईंट तुटलेला असेल घेतानाच
तर याचा काहीही उपयोग नाही. पण याचा यूज काय? हे ऑरा हिलिंगसाठी वापरलं जातं. ओके. म्हणजे ऑरा हिलिंगमध्ये आपण ॲक्च्युली 7 चक्रांवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. मग जेव्हा आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीचं पर्टिक्युलर एखादी चक्र खराब आहे, तर त्यावेळेला त्या प्रकारचे हे जे टॉवर्स आहेत त्याचा यूज करून त्यांचे चक्र क्लीन केले जातात. ओके. सो तर त्याच्यासाठी डॉक्टरांचं एक टूल असतं. येस, तुम्ही बरोबर तसा हा एक टूल आहे. ओके. आणि म्हणजे दिसायला फार सुंदर आहे. दिसायला पण सुंदर आहे. आणि जसं आपण म्हणतो ना, एखादी पत्रिकेमध्ये एखादी प्लॅनेट जो खूप भारी असेल आणि तो खूप त्रास देत असेल त्या व्यक्तीला, तर त्याच्या नाव म्हणजे त्याला जो कॉम्प्लिमेंट करणारा किंवा त्याचं जे टॉवर आहे ते घरात ठेवावं लोकांनी. लाईक आता हा लॅपिस आहे, तर हा वाला ब्लूवाला. ओके ओके. तर याची एक गंमत आहे. ज्यांच्या पत्रिकेत राहू खूप त्रास देतो किंवा राहू खूप भारी आहे, आपल्याला असं ऐकायला येतं, किंवा राहूची महादशा चालली आहे, ओके. म्हणजे ती व्यक्ती फारच अडकलेली असते, त्या लोकांनी ह्या टॉवरचा यूज करावा. ओके. तर राहू काय होतं, थोडा शांत होतो. आणि जर स्पिरिच्युअली जर आपण बघितलं तर आपली जो विशुद्धी चक्र आहे त्याला एनहान्स करण्यामध्ये हे खूप काम करतं. अच्छा. ज्याचं कम्युनिकेशन वीक असेल त्यांनी ह्याचा वापर करावा इन टर्म्स ऑफ एनी शेप. ओके. आयदर ब्रेसलेट ऑर टॉवर. बघा आता कसं असतं, युजली आपल्या फॅमिलीमध्ये 4 लोक असतात, आई बाबा मुलं असतात. तर कधी कधी असं असतं की चारींच्याच पत्रिकेमध्ये एकाच वेळेला राहूचा प्रॉब्लेम किंवा दोष दिसतोय. म्हणजे आता मेजॉरिटी वाढली ना, मेजॉरिटी आहे ना, मग त्यावेळेला टॉवरचा यूज करावा. अच्छा. एखादीच व्यक्तीला असेल मग दे शुड वेअर ब्रेसलेट वगैरे. तुम्ही हे पण तुमच्या क्लायंटला सांगतात की कशा पद्धतीने यूज करायचं, कसं यूज करायचं. ऍक्च्युली जनरल माहिती देतोय की आता हे कसे. आणि ऍक्च्युली काउन्सिलिंग करताना आपल्याला नुसतं त्या व्यक्तीचंच काउन्सिलिंग करून होत नाही, फॅमिली हिस्ट्री वगैरे, फॅमिली हिस्ट्री बघावीच लागते. ओके फाईन. आता हे तर खूप छान दिसते मला, पण सगळ्यात माझं कित्येक वेळापासून एक लक्ष खेचून घेतोय हा पायरेट. मला एवढं एकच माहिती आहे क्रिस्टलच्या मध्ये मला फक्त हाच, पण हा फार सुंदर आहे. आणि याच्याबद्दल लोकांना म्हणजे सोशल मीडियावर जास्त माहिती आहे की कसं वापरायचं, काय वापरायचं, पण काही काही चुकीचे पण सांगतात. तुम्ही प्लीज क्लिअर करा की पायरेट कधी वापरायचा, कोणी वापरायचा, का वापरायचा. क्रिस्टल्समध्ये जो सगळ्यात फेमस झाला तो हा पायराइट. करेक्ट. येस. आणि लोकांना इतकं क्रेज आहे की माझ्या काउन्सिलिंगमध्ये पहिला प्रश्न हाच असतो, मॅम आम्ही पायराइट घेऊ शकतो का, आणि घेतला तर कोणता घ्यायचा. आता आपण प्रेक्षकांना जो दाखवतोय ना तो पेरू देशातून आलेला आहे, म्हणून त्याला पेरू पायराइट बोलतात. ज्या कंट्रीतून आला त्याचं नाव. आणि याची स्पेशालिटी काय आहे की याच्यामध्ये सुद्धा तुला पेन्सिल्स दिसतील. करेक्ट है ना. तर जितके पेन्सिल्स जास्त तितका तो अजून पॉवरफुल आहे. अच्छा. आणि तितकंच अजून सुंदर पण आहे. ऑब्व्हियसली. याच्यावरनं मला माझं एक आठवलं, एक टेस्टिमोनियल मला सांगायला आवडेल. मी एका स्पामध्ये गेले होते, स्पा अँड सलूनमध्ये, आणि त्यांना माहिती की माझं शूट चालतं वगैरे, मी रील्स वगैरे बनवते. तर ते म्हणाले की मॅम तुम्ही तर नेहमी याच्याबद्दल बोलत असतात, आम्हाला पण सांगा. पण त्यांनी ना त्याच्याच आधी त्यांची एक अट घातली. ते म्हणाले तुम्ही बघितलं आमच्या स्पाचं इंटिरियर किती सुंदर आहे, इथे आलेले क्लायंट सगळे आधी इंटिरियर बघतात, तर तुम्ही आम्हाला असं काहीतरी सजेस्ट करा जो इन्कम वाढवेल, पैसा फायनान्शियली ग्रोथ आम्हाला देईल, पण आमचं हे जे आहे ना डेकोर जे आहे ना ते खराब होता कामा नये. अच्छा. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, कारण की त्यांच्याकडे सगळं आपण म्हणतो ना एक झगरमगर होतं, एका थीमला मॅच करण्यासारखं बघत होतं, थोडंसं ग्लॉसीवाला त्यांचं फर्निचर होतं. तर मी म्हटलं डोंट वरी, आणि मी त्यांना खूप मोठा पायराइट सजेस्ट केला. आणि त्यांना तो इतका आवडला, ते म्हणाले की मॅम मला आता याची दिशा पण सांगा. आणि असं झालं योगाने त्यांचा जो काउंटर टेबल होता तीच त्याची दिशा आली. मी म्हटलं हीच दिशा तुम्ही इथेच ठेवा आणि सी द चेंजेस. आणि ते मी जेव्हा पण जाते ते नेहमी म्हणतात की आधीचे क्लायंट्स आमचा इंटिरियरबद्दल तारीफ करायचे, आता सगळ्यांचं लक्ष तुमच्या त्या पायराइटकडे जातं. आणि येस वी आर डुईंग अवर प्रोग्रेस ऑल्सो. असे खूप छान रिझल्ट आहे. याच्यामध्ये एक खात्री म्हणजे आपण म्हणतो खातिरदारी
एक प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की मोस्टली पुरुष वर्ग मेल्स याचं ब्रेसलेट घालायला त्यांना खूप आवडतं. तर मी सगळ्यांना सजेस्ट करते की ब्रेसलेट्स घालू नका. म्हणजे आता सगळे अगदी सरप्राईज होतील की काय आहे, म्हणजे आम्ही तर घालतो, पण काय आहे की याचं किती पण याला फिनिशिंग केली ना तरी त्याचं पूर्ण फिनिशिंग आपल्याला मिळत नाही. म्हणजे ते थोडंसं असं खरखरीतच राहतं आणि त्या खरखरीतपणे त्याचा जो खरखरीतपणा आहे त्याच्यामुळे काय होतं, आफ्टर 15-20 days वेअरिंग दॅट ब्रेसलेट्स आपल्याला ना खाज यायला लागते. काही लोकांना काही लोकांची स्किन इतकी सेन्सिटिव्ह असते ना, तर त्यांना स्किन रॅशेस पण येतात, ॲलर्जी पण येते. तर मग मी सांगते की इन्स्टेड ऑफ वेअरिंग पायराइट ब्रेसलेट्स बेटर आहे की तुम्ही असे स्टोन्स मोठे मोठे घेऊन तुमच्या घरामध्ये हे ठेवू शकता. काम तर उलट तुम्ही ब्रेसलेट्स घातलं तर ते तुमच्यासाठी काम करेल, जर घरात ठेवलं तर पूर्ण परिवारासाठी काम करेल. करेक्ट. ओके. तुम्ही सांगितले कसं घालायचं, कोणी वापरायला पाहिजे वगैरे, आणि बाकी गोष्टी तर तुम्ही जे तुम्हाला कनेक्ट करतील ते सांगणारच त्या हिशोबाने. ओके. अजून मला ना इथे एक पायरेट्सच दिसत आहेत. आता बघ याच्यामध्ये काही नंबर्स एक मागे साईन आहे, हे काय प्रकार आहे? आता बघ, आपण आता रोज कॉर्ड्सचे किंवा आपण क्रिस्टलचे वेगवेगळे प्रकार बघितले की एकच रॉ स्टोनमधून आपण स्पेअर पण बनवतो, पिरॅमिड पण बनवतो, पेन्सिल टॉवर्स पण बनवतो, हार्ट्स पण बनवतो. तर तसं पायराइटमधून आपण काय करू शकतो की त्याच्यामधून आपल्याला हे झिबू कॉईन्स बनवता येतात. झिबू कॉईन्स हे काय आहे माहिती, हे सुद्धा जे आपण ब्रेसलेट्स कसे फेमस झाले तसंच हे झिबू कॉईन्स पण फेमस आहे. आता मी म्हटलं की तुम्ही हातात घालू नका कारण की ॲलर्जी होते, बरोबर. मग बेटर वे आहे की तुम्ही ह्या झिबू कॉईन्सला आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. ओके. याच्यावर काही नंबर्स दिसतात. करेक्ट. तर आपण कसं म्हणतो की लक्ष्मी यंत्र, तर त्यांच्यात असे नंबर्स लिहिले, त्यांचं हे कोडिंग आहे. ओके. तर हे नंबर कोड्स टाकले की तो एक लक्ष्मी यंत्रासारखंच फॉर्मेशन होतं. ते लक्ष्मी अट्रॅक्ट करायला. येस. आणि त्याच्या मागे तुला काही डिझाईन दिसत असेल, याला आपण म्हणतो निशाणा बनवलेला आहे काहीतरी, पण यांच्या भाषेत त्या निशाणाला सिगिल असं बोलतात. सिगिल म्हणजे काही प्रॉस्पेरिटीचे सिम्बल्स, जे सक्सेस किंवा सक्सेसचे सिम्बल्स, तर असे सिगिल्स ड्रॉ केलेले असतात. तर हे सिगिल्स अशी फायनान्स अट्रॅक्ट करण्यामध्ये खूप मदत करतात. तर हे वन ऑफ द एक बेस्ट वे असेल पायराइट यूज करायचं. ओके. आणि नंतर हे पायराइटला, रॉ पायराइटला हँडल करताना तू बघशील की खूप सारं पावडरसुद्धा खाली पडते. माझ्या हाताला पण किंवा त्याचे बिग पार्टिकल्सला घेऊन आजकाल एक खूप फेमस होते आणि ते म्हणजे 7 हॉर्सेसची फ्रेम है ना. तर त्या जे 7 हॉर्सेस आहे त्याच्या मागे फ्रेमला पूर्ण पायराइट चिपकवलेलं आहे. तर याचा जे क्रश आहे त्या क्रशला ते सगळं चिपकवतात आणि त्याच्यावरती ते 7 हॉर्सेसचे लावून त्याची ती एक फ्रेम बनवली जाते. अँड दॅट इज अनदर वे टू यूज क्रिस्टल, म्हणजे एक वेगळं फॉर्मेशन. ओके. ठीक आहे. आता मला हा थोडासा शालिग्रामसारखा काहीतरी शेप दिसतोय, थोडासा समुद्री जीव असल्यासारखा. हा काय प्रकार आहे मॅम, आणि याचा काय यूज? बरं, तर मी आता ह्या अनुषंगाने थोडं बोलते की जसं आता आपण रोज कॉर्ड्सबद्दल बोललो, त्यावेळेला आपण व्हॅलेंटाईन डेबद्दल सुद्धा बोललो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे महाशिवरात्री येऊन गेली. तर शिवरात्रीला सगळेजण तर शिवाची पूजा करतातच. तर त्या शिवजींना बघितलं तर आपल्याला काय आठवतं? शिवलिंग सगळ्यात पहिले. तर असे काही ऑस्पिशियस क्रिस्टल्स पण म्हणू शकतो आपण, अशा काही ऑस्पिशियस थिंग्स आहेत की ज्याचं पूजनसुद्धा आपण महाशिवरात्रीच्या वेळेला करू शकतो. आणि त्याच्यामध्ये एक हे गोमती चक्र देखील येतं. याला गोमती चक्र बोलतात. आणि हे काय करतं माहिती का, जसं आता आपण बघितलं सिट्रीन, पहिलाच आपला प्रश्न होता सिट्रीन, की ते त्याचा बिझनेस चांगला चालला, म्हणजे तोही पैसा अट्रॅक्ट करतोय, पायराइट ही पैसा अट्रॅक्ट करतोय, ग्रीन एव्हेंच्युरिन ऑपॉर्च्युनिटीज आणतोय. पण हा सगळा आणल्यानंतर टिकवणार कोण? स्टेबिलिटी. तर हे गोमती चक्र जे आहे ना, हा आलेल्या पैशाला टिकवून ठेवण्यात मदत करतो. म्हणजे ज्यांच्या घरी पैसा टिकत नाही, येस, त्यांनी ह्या गोमती चक्राचा वापर नक्की करावा. हां. आणि हे एक झालं. आणि आता आपण ऑस्पिशियस ज्याला पूजनीय आहे, तर हे एक पूजनीय आहे
याला गोमती चक्र बोलतात. दुसरं आहे हे नर्मदा नदीमधून मिळालेलं. सुंदर आहे तो. हा नर्मदेने हा याला नर्मदा शिवलिंगसारखा, येस, हां. ह्या शिवलिंगला सुद्धा आपण मंदिरात ठेवू शकतो. आणि तू बघतच असेल की किती गार आहे. हो, आणि खूप थंड फील करतोय मला. येस. ओके. आणि हा तितकं सुंदर पण आहे दिसायला. हा नॅचरल शिप आहे का? येस, नॅचरल आहे. आणि सेम हे वाव. स्फटिक क्लिअर कॉर्ड्स सुंदर. याचं सुद्धा आणि शिवलिंग. ट्रान्सपरंट आहे हा पूर्ण. हां, काही फॉग आहे त्याच्यात आणि काही ट्रान्सपरंट आहे. करेक्ट. आता जेव्हा आपण शॉपमध्ये जातो ना, तेव्हा आपल्याला जो अट्रॅक्ट करतो त्याला आपण घेऊन येतो. बरोबर. ठीक आहे. आता याच्यात एक गंमत काय माहिती आहे का, की याच्यामध्ये काही फॉग असतो. तर आता मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की जेव्हा क्रिस्टल येतो त्याच्या आतमध्ये जेवढा फॉग असेल तेवढं लाईफमध्ये प्रॉब्लेम असतो. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याला क्रिस्टल देता हां किंवा त्याने चूज करतात, हां, जेव्हा कोणी शॉपमध्ये आता सपोज शिवलिंगम घ्यायला गेलो, समजा मीच गेला आणि ठीक आहे, मला समजा हाच दिसला तर मला असं समजायचं की माझे जेवढे फॉक्स आहेत. नाही, आता तुला हा आवडला आणि तू हे डिसाईड केलं की येस मी हेच घेणार, तू घेऊन आलास. आता मी पुढचं सांगते. ओके. आता तुझ्या शिवलिंगममध्ये फॉग आहे. बरोबर. तर हा फॉग काय सांगतो की आपल्या आयुष्यामध्ये एवढं स्ट्रगल आहे. ओके. तर घाबरायचं नाही. ॲक्सेप्ट इट. येस, आय एम रेडी टू ॲक्सेप्ट इट. ओके. कारण की आपल्याला त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपण ॲक्सेप्ट करत नाही. म्हणजे ही रियालिटी दाखवतं. हे रियालिटी दाखवतं. ॲक्सेप्ट करणं. येस. आणि जसं जसं याचा वापर करायला आपण सुरू करतो ना, तर हळूहळू याचा फॉग कमी होत जातं. अच्छा. येस. आणि तसंच ते जसं कमी होतं ना, ते आपल्या आयुष्यातले ते स्ट्रगलसुद्धा घेऊन जातं. म्हणजे बघ, मला नाही वाटत की यांच्यापेक्षा कोणी चांगला गुड फ्रेंड किंवा बेस्ट फ्रेंड आपल्याला लाईफमध्ये भेटेल. एक मित्र तोच चांगला असतो जो म्हणतो की तुमच्यात अवगुण काय तो पहिले दाखवतो. तसंच हा क्रिस्टल सहसा तुमच्या फॉक्सद्वारे दाखवतो की तुमच्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे आणि हळूहळू कमी होतं. म्हणजे थोडक्यात जास्त ट्रान्सपरंट होत चालतो. जास्त ट्रान्सपरंट होतो असं आहे. आणि ते खरंच आपल्या आयुष्यावरती खूप ग्रेट इम्पॅक्ट करतं. आणि मी तर आता हे पण ऐकलंय की आपल्या कोकणामध्ये एक मंदिर आहे शिवजींचं. त्याच्यामध्ये पिंड तर आहे खालची, पण वरती जे आहे ते त्यांनी स्फटिकाचीच ठेवलंय. ओके. ते शिवलिंग स्फटिकाचं. आणि सकाळपासून तर दुपारी 12पर्यंत ते सूर्यकिरण त्याच्यावरती पडून संपूर्ण मंदिरात त्याचा प्रकाश आणि त्याची एनर्जी. तर याचं दर्शन घ्यायला लोक खूप लांबून लांबून येतात. तर म्हणजे हे खूपच. आणि हे आपण देवघरात ठेवू शकतो. हे आपण देवघरात ठेवू शकतो. शिवलिंगमचे जे पण फॉर्म आहेत ना, हे आपण देवघरात ठेवले. अशाच फॉर्मॅटमध्ये ठेवा. अशा फॉर्मॅटमध्ये याला काही स्टँड. हा, याचा एक स्टँड, जसं आपण रोज कॉर्ड्स खाली स्टँड आहे ना, असं आपण स्टँड पण घेऊ शकतो. किंवा शंखांचे पण खूप छान वेगळे वेगळे स्टँड येतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही हे प्लेस करू शकतात. आणि मला तर आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हे सगळं सनातनी आहे. आपल्याला आपल्या भारतातून हे सगळं मिळालेलं आहे. पण मला दुःख काय होतं माहिती आहे की फॉरेनर्स येऊन आपली ही जी दौलत आहे, हे जे आपलं काय म्हणतात खजाना आहे, आपला हा खजाना, आधीही ते घेऊन गेले आणि आताही ते घेऊन जात आहे ना. क्रिस्टल्स म्हणा, रुद्राक्ष म्हणा, हे सगळे आपल्याकडून ते घेऊन जात आहे. तर मी खूप प्रयत्न करते की आपल्या भारतीयांकडे हे जास्तीत जास्त असावं की, आणि असले तर ते त्यांचं नॉलेज त्यांच्या पुढच्या पिढींना त्यांनी ते द्यावं. बरोबर. की याचा जास्त. हल्लीची मुलं काय करतात, लॅपटॉप, कम्प्युटर्स आणि तेच आहे. तर कूलिंग इफेक्ट कुठे नाहीच आहे. तर कूलिंग इफेक्ट त्यांना हेच देतं. ओके. आणि बघ की आपण जेव्हा जे जास्त करून ध्यान करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड किंवा खूप वर्षापासून किंवा खूप वर्षापासून म्हणतात आय एम प्रॅक्टिसिंग मेडिटेशन फ्रॉम लास्ट 30-40 इयर्स, जे काही असेल ते, पण त्यांनी ती अजून त्या स्थितीला ते प्राप्त नाही झाले अजून, त्यांनी ह्या शिवलिंगाचा वापर नक्की करावं. ध्यान करताना त्यांच्यासमोर स्फटिकचं पिरॅमिड्स ठेवावे किंवा शिवलिंगम ठेवावे आणि ते खूप छान काम करतं. याच्यात मला ना अजून एक ॲड करायला आवडेल की आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आणि 3 नाड्या असतात. बरोबर. तर त्यातली आपण 2च आता बोलूया, इडा नाडी आणि पिंगला. तर इडा नाडी म्हणजे चंद्रनाडीच असते आणि पिंगला नाडी ही सूर्यनाडी असते. तर जेव्हा आपण जास्त कटकटी असतात, रागात असतो, पिंगला नाडी जरा जास्तच तापलेली असते ना,
त्यावेळेला ह्या शिवलिंगमला थोडंसं हातात घ्यावं. अच्छा. अगदी 2-3 सेकंडमध्ये, म्हणजे डिपेंड्स तुमच्या हां, किती गरम आहे. त्यात Okay. तेवढ्या लवकर हा पूर्ण गरम होऊन जातो. तसंच जर ब्रेसलेट घातलं ना आपण स्फटिकचं, तर पिंगला नाडी जेव्हा चालू असते ना तेव्हा ते गरम होतं. अच्छा. आणि ते जेव्हा इडा लगेच नाडी काम चालू करायला होते, सुरू करतं. जेव्हा इडा नाडी चालू होते तेव्हा ते परत गार होतं. ओके. तर तुम्ही घातल्यावरती ते एन्जॉय करू शकता. आणि मी तर माझ्या क्लायंट्सला चॅलेंज करते, जे माझ्याकडे स्फटिकची जापमाला आहे त्यांनी घालून दाखवावी. ओके. ती इतकी गार असते की त्यांना मानेला तेवढं गारवा सहनच होत नाही. नाही, तुम्ही आल्या मला तुम्ही ते हातात माझ्या हेच Yes. ठेवलं होतं आणि मला Yes. तो फील झाला पण होता. मी पुन्हा एकदा मला वाव, खरंच खूप थंड आहे. खूप थंड आहे ना. आणि आता मी आपल्या हे क्रिस्टल क्वार्ट्स आहेत ना? कॉर्ड्स आहे, क्लिअर कॉर्ड्स, क्लिअर क्वार्ट्स. स्फटिक आपण ज्याला बोलतो. आता आपण या अनुषंगाने मी आपल्या प्रेक्षकांना काही माझं नॉलेज देऊ इच्छिते. आता आपण माहितीच आहे की आपल्याला 12वी आणि 10वीचे बोर्ड एक्झाम्स काहींचे चालू झाले आहेत ऑलरेडी आणि काहींचे चालू होणार आहेत. तर ह्या सगळ्या स्टुडंट्सला माझं हेच सांगणं आहे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या जापमालाचा वापर करावा. म्हणजे कसा जापमाला आहे वापर म्हणून करायचा? जाप करायचं असं नाही आहे की याचं काम आहे फोकसिंग करणं. ओके. हे इतकं फोकस करतं म्हणजे मुलांचं बिलकुल लक्ष इकडे तिकडे जाणार नाही. ते अभ्यासातच कॉन्सन्ट्रेशन त्यांचं अजून वाढणार. हे म्हणजे त्यांनी फक्त जवळ ठेवायचं त्यांनी त्यांच्या झोपताना उशीखाली हे ठेवावं. का? अच्छा. ओके. तर त्यांना ते फोकसिंग करायला आणि थोडंसं टेन्शन असतं, त्यामुळे थोडंसं इरिटेशन त्यांचं वाढलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना नीट जेवण जात नाही, ॲसिडिटी जास्त होते, मुलांना झोपत नाही, जास्तीत जास्त वेळ अभ्यास करतात, सगळी दिनचर्या त्यांची बिघडते. त्यावेळेला त्यांना हे खूप कामात येतं. ॲटलिस्ट त्यांनी हे दिवसभर त्यांनी त्यांच्याकडे ठेवावं, गळ्यात घालावं दिवसभर, आणि रात्री झोपताना उशीखाली त्यांनी ठेवून झोपले तर त्यांना शांतपणे झोप पण लागेल. क्या बात आहे. येस, हे पण तुमच्याकडे मिळेल? हे पण माझ्याकडेच नाईस. अवेलेबल. आणि खरंच खूप थंड आहे, म्हणजे अजून सुद्धा ते इतकं छान वाटतंय मला. पण मला पुढचा क्रिस्टल हातात घ्यायचं आहे. ओके. तुमच्या हातात माझं बऱ्याच वेळेचं लक्ष जात आहे. फिरोजा तेवढा एक मला शब्द माहिती येतो, आणि हा माहीत कुणामुळे झाला की सलमान खान घालतो म्हणून. तर मग हा फॅशन म्हणून खूप जण मुलं पण घालतात, म्हणजे त्यांनी घातला म्हणून मी पण घालायचा, तुम्ही पण घातलेला दिसतोय. मग मला प्रश्न विचारायचा आहे की फिरोजा कोणी घालायला पाहिजे, त्याचा यूज काय आणि त्याने काय फायदा होतात किंवा काय नुकसान होऊ शकतं जर तुमच्याकडे सल्ल्याने न घातलं तर? ओके. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला आवडेल. थोडंसं एक म्हणतो ना, एक हिचकिचाहट है दिल में, बट कोशिश करूँगी मैं कि इसका जवाब सही तरीके से दिया जाए. हा माझा सगळ्यात वन ऑफ द फेवरेट क्रिस्टल आहे फिरोजा. याच्यात पण वेगवेगळ्या प्रकारचे त्यातल्या प्रकार आहेत. त्याच्यात इराणी फिरोजा आहे, नंतर याला टर्कोइज बोलतात. ओके. आणि हा आजकालच्या जगातल्या लोकांची जी नीड आहे, नेम, फेम, पैसा, लक्झरी, ही जी नीड आहे हे याची पूर्तता हा करतो. ओके. बट त्याचबरोबर याला जोपर्यंत तुम्हाला आमच्यासारख्या ISO सर्टिफाईड क्रिस्टल हिलरकडून टिकमार्क मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते घालायचं नाही. ओके. कारण की हे थोडेसे हे घातल्यानंतर काय होतं की आपली जी थॉट प्रोसिजर, काय माहिती का, बेसिकली की रोज कॉर्ड्स म्हणजे तो प्रेम देतो का? नाही. म्हणजे आपण बोलतो हा प्रेम देतो, म्हणजे हा प्रेम देतो का? नाही. तर आपल्या ह्या ज्या मागच्या साईडला आपलं सबकॉन्शियस माइंड असतं. ओके. तर हे धारण केल्यानंतर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे बॅड ब्लॉक्स बसलेले आहेत प्रेमाशी निगडीत, ते बॅड ब्लॉक्स काढायला मदत करतात. म्हणजे थोडक्यात ते तुम्हाला ॲज अ गाईड म्हणून क्लिअर करतात, तुमचे गाईड म्हणून क्लिअर करतात. आणि काय असतं की जोपर्यंत बॅड ब्लॉक्स आहे ना तोपर्यंत तुम्ही काही गोष्ट अट्रॅक्ट करू शकत नाही. सेम आपण जे म्हणतो की काचेच्या ग्लासात अर्ध पाणी घाण आहे, तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा ते घाण पाणी जे आहे ते आधी फेकावंच लागेल, क्लीन करावं लागेल ग्लासला, तरच तुम्हाला पाणी प्यायला मिळणार, स्वच्छ पाणी. तसंच हे प्रत्येक क्रिस्टल्स त्यांच्या क्वालिटीजच्या हिशोबाने आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करत असतात. ओके. तर जसं तर हे काय करतं माहिती का, थोडंसं आपल्याला जसं क्रिस्टल कॉर्ड्स, आपली जी जपमाळा आपण बोलतो, हे कसं फोकसिंग करण्यात मदत करतं, पण हे थोडंसं ना तापटपणा पण देतं.
म्हणजे Okay. आपण काय म्हणतो हे इगो लेवलला रेज करतो. इगो लेवल रेज झाल्यामुळे काय होतं माहिती का, हमरी तुमरीवरती गोष्ट ओके येते, बरोबर. है ना, तू तडकपणा येतो. मी बरोबर मी माझं हां, असं. आणि त्याच्यामध्ये केस खूप पुढे निघून जाते आणि कधी कधी पोलिसांशी संपर्क येतो, कोर्टाशी देखील संपर्क येतो. आणि फिरोजा घालणाऱ्यांचे एक्झाम्पल्स तर आपल्यासमोर आहेतच. बरोबर. त्यामुळे हा प्रत्येकांना मी सजेस्ट नाही करत. ओके. आणि तरी पण तुम्हाला घालायची इच्छा असेल तर सगळ्यात आधी आपण काय चेक करतो माहिती आहे अमित, त्याचं मेडिटेशन लेवल किंवा तो अच्छा. स्पिरिच्युअली कितपत अलाइंड आहे. ओके. जर त्याचं बेसमध्ये मला जर मेडिटेशन दिसलं, मेडिटेशन म्हणजे त्याचा इथे पूर्ण ताबा आहे, ज्याचा इथे पूर्ण ताबा त्यांनीच हे घाला. अच्छा बर. आणि अदरवाईज खरंच नेम फेम देण्यात याच्यासारखा कोणी दुसरा नाही. म्हणजे मी तर म्हणते पायराईट तर फेमस झाला आहे, पण लक्झरीपेक्षा पण लोकांना हल्ली नेम फेम हवं असतं आणि ते फिरोजा घालायला प्रिफर करतात. ओके. आता आपण रिलेशनशिपबद्दल बोललो, स्पिरिच्युअलिटीमध्ये ग्रो करायसाठी बोललो, हेल्थ वाईज बोललो, पण मग मला एवढे सगळे वेगवेगळे क्रिस्टल्स घ्यावं लागतील. पण असं काही आहे का की मला एखाद्याच क्रिस्टलमध्ये या सगळ्या गोष्टी अशी होतील किंवा एखादाच क्रिस्टल तो मला सगळ्या गोष्टी प्राप्त करून देईल? हो, खूप छान प्रश्न आहे अमित हा. आणि हा माझ्या अगदी म्हणतात ना मेरे दिल के बहुत करीब आहे ये. याच्यामध्ये आपण बोलू शकतो, बघ हा बोल आहे तुझ्यासमोर. ओके, मी दाखवतो. हो हो, याला आपण मनी बोल असं बोलतो. ओके, मी खालचा बाउलबद्दल बोलतो ना. करेक्ट. ओके. नाही, मनी बोल मध्ये हे सगळं येतं. ओके. बोल पण येतो म्हणजे आणि मी जेवढं टंबल्स, पूर्ण हातात उचललं ह्या पूर्ण सेटच समजू शकतो फुल आपण. सेट. ओके. आता आपण ओके. आता याच्यामध्ये जे आपल्याला दिसतात, आता हे जे आहेत हे ह्या शेपला आपण काय बोलतो माहिती, जे आतमध्ये आहेत त्याला टंबल्स बोलतो. ओके, हे जे सगळे टंबल्स हे आहेत टंबल्स आहेत, म्हणजे एक एक पीस. एक पीस. तर आता आपण जसं मी म्हटलं की काही क्रिस्टल्स असतात ते एनर्जी ॲम्प्लिफाय करतात, म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी असतात ते ॲम्प्लिफाय करतात, वाढवतात. तर काही असतात ते ग्राउंडिंग करतात, काही असतात ते एनर्जी, बॅड एनर्जी खेचून इव्हॅपोरेट करतात. ओके. तर माझा जो हे जे आहे मनी बोल, मी याला मनी बोल बोलते, हा खूप फेमस आहे. आणि मला इथे प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की माझे हे मनी बोल नुसते भारतातच नाही तर भारताबाहेर देखील जातात. वाव. ओके, तर हे मनी बोलचं कसं आहे की आपण काय म्हणतो वेल्थ म्हणजे पैसा, पण काही लोकांसाठी हेल्थ इज ऑल्सो वेल्थ. बरोबर है ना. मग ह्यामध्ये आपण काय करतो, हेल्थचा एक टंबल, फोकसिंग करण्याचा एक टंबल. जर तुम्हाला मंगळ असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर त्याचा इफेक्ट कमी करण्याचा त्याचा एक टंबल. नंतर ऑपॉर्च्युनिटीज, जसं आपण ग्रीन ॲव्हेंचुरिन बघितलं, लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीसुद्धा तुम्हाला पैसाच देणार आहे. बरोबर. म्हणून एक ऑपॉर्च्युनिटीचा टंबल, एक सिट्रीन जो एक्सपान्शन इन व्हिजन देतो आणि मग पैसा येतो, तो सिट्रीन पण आपण त्याच्यात ठेवलेला आहे. ओके. एक रोज कॉट्स जो आपण प्रेमाचं प्रतीक, रिलेशनशिप, तेही ठेवलेलं आहे. आणि स्फटिक पण ठेवलं आहे. बरोबर. आणि जसं मी बोलले की राहूचा इम्पॅक्ट जास्त असेल तर तो लॅपिस लजुली पण ठेवला आहे. सो म्हणजे तुम्ही एकाच मनी बोलमध्ये मी सगळं देते. आणि हे सगळं ना ते आपण ज्या बोलमध्ये ठेवलंय त्याला म्हणतात सेलेनाइट. ओके. हा वाला करेक्ट. येस. आता हे सेलिनाइट ह्याच बोलमध्ये आपण का ठेवलंय, तर इथे मला सांगायला आवडेल की हे जे क्रिस्टल्स आहेत ना अमित, याला आपल्याला चार्ज करावं लागतं. ओके. तसं मोबाईलला चार्ज करतो गरजेचं आहे, तसंच क्रिस्टलला देखील चार्ज करणं गरजेचं आहे. बर. तर याच्यामध्ये आपल्याला जे चार्जर आहे ते आहे हे सेलिनाइट. म्हणजे हा बाउल तुमचा, हा सुद्धा क्रिस्टलचाच आहे, म्हणजे त्याला काय बोलतो आपण सेलिनाइट. ओके. आणि फार त्याला केअरफुली हँडल करावं लागतं, व्हेरी फ्रजाईल. थोडासा पण धक्का लागला ना की त्याला लगेच टीच जाते. ओके. पण त्याच्यामध्ये पण जर तू डिझाईन बघितलीस ना तर त्याच्यात पण तुला असं वाटेल की तडे गेलेले हा आहेत. दिसतच आहे तसं की आधीच ही त्याची बर्थ मार्क्स झाले. ओके. ओके. जसं स्फटिकमध्ये आपण फॉग बघतो तसं याच्यामध्ये त्याला तडे lines गेलेले तसे. असे वाटतात, पण ते तुटलेले नसतात. ओके. असं आहे. बर. ओके. आणि मला खूप जण विचारणारच आहेत, म्हणजे का तू हा प्रश्न का विचारत नाही की प्रत्येकाची किंमत किती आहे? मला माहिती, मी मुद्दा म्हणून आपण ते शेवटी कव्हर करूच, पण ते काय आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. हे मनी बोल आहे ना, जास्त करून आहे ना आपण जसं आता म्हणतो की 3.5 मुहूर्तांपैकी जे
आपले सण येतात. बरोबर. तर त्याच्या वेळेला किंवा एखादा लक्ष्मीपूजन 3.5 शुभ मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्ताला तुम्ही, जसं की पाडवा जवळ येतोय आता. येस, आता पाडवा आहे किंवा लक्ष्मीपूजन आहे, असे जे आपल्या भारतात तर फेस्टिवल्स असे तर खूप आहेत. तर अशा वेळेला याची डिमांड खूप असते आणि भारतातच नाही तर भारताबाहेर देखील आपले म्हणजे तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता, दुसऱ्याला गिफ्टही करू शकता. हे तुम्ही गिफ्ट करू शकतात. आणि गिफ्टिंग, आणि याच्यामध्ये मी गोमती चक्र पण ठेवते बरं का. लाईक आय सेट, स्टेबिलिटी, करेक्ट है ना. आणि याच्यामध्ये एक आयटम असतो आपला पायरेट देखील. ओके, वाव. असा तो फुल पॅकेजेस मी त्यांना देते. छान. आणि हा माझा सुपर डुपर सेलिंग आयटम आहे. क्या बात आहे. मला बऱ्यापैकी गोष्टी माहीत झाल्या. माझ्याकडून कोणती मिस झाली असेल तर तुम्ही सांगा प्लीज. कारण इथे खूप सारे तुम्ही क्रिस्टल ठेवले आणि खूप छान छान पण आहेत. हे काय मॅम? हां, हे बघा, आता आपण टर्मोलिनबद्दल बोललो तर जे ब्लॅक आहे ना ते टर्मोलिनच आहे. जसं आपण हे रॉ टर्मोलिन पहिल्यांदा बोललो, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा नजर लागू नये म्हणून. तर हे जे ब्लॅक आहे ते हेच आहे टर्मोलिन. आणि जे व्हाईट दिसतंय ना ते आपण आता सेलिनाइट बोललो ना, चार्जर. करेक्ट, चार्जर. तर हे असं याला म्हणतात ग्रेप्स ऑफ, म्हणजे ग्रेप टाईप बंच येतो. बरोबर. याला आपण दाराच्या जवळ आतल्या साईडने, घराच्या आतून दाराजवळ हे लावायचं. ओके, हँगिंगमध्ये. तर जेव्हा कोणी बाहेरून कोणी लोक आले तर जी काही निगेटिव्हिटी असेल त्यांच्याकडून येणारी किंवा त्यांच्या निगेटिव्ह थॉट्स जे असतील आपल्यासाठी ते हे बाहेरच्या बाहेरच खेचून घेतं. अरे वा. येस. त्यामुळे हे सुद्धा माझे सेलिंग आयटम्स. म्हणजे लिंबू मिरचीपेक्षा नवीन छान पॉवरफुल टूल. लिंबू मिरची आपल्याला दर 7 दिवसानंतर बदलावी लागते आणि याला फक्त चार्ज करायला. नाही, सेल्फ चार्जिंगच होते. हां, कारण की सेलेनाइट आहे ना. मला पण कळायला लागलं. ओके, छान. याचे पण डिटेल्स तुमच्या साईटवर मिळतील लोकांना. येस, हे सगळे अवेलेबल आहेत. आणि मला एक हे सोपच्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी दिसतंय. येस. हे काय? आता हे याला आपण ब्लडस्टोन बोलतो. ब्लडस्टोन. ओके. तर त्याच्यावरती जसं आहे तर तो ग्रीन कलरचा, पण त्याच्यामध्ये जर नीट बघितलं तर त्याच्यात आपल्याला रेड स्पॉट्स दिसतात. त्या रेड स्पॉट्स अगदी फाईन असतात. त्या रेड स्पॉट्समुळे ना त्याला ते ब्लडस्टोन म्हटलं गेलं आहे. तर याचा वापर आपण जास्तीत जास्त BP ज्यांना इश्यूज, मेडिकल. येस, हे मेडिकल टर्मसाठी वापरले जातात. हो. आणि जसं मेडिकल टर्म्समध्ये आता माझ्याकडे भरपूर क्लायंट्स आले तर BP वाल्यांना मी सजेस्ट करते. डायबिटीजसाठी सुद्धा आपल्याकडे काही क्रिस्टल्स. म्हणजे फक्त जवळ ठेवायचं कसं त्यांनी? हां, त्यांनी ब्रेसलेट्स म्हणून पण धारण करू शकतात. किंवा याचा अजून कसं आपण याचा एक उपयोग कसा करतो की काचेच्या ग्लासात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे टंबल्स टाकायचे. म्हणजे ज्या आजाराशी निगडीत जे क्रिस्टल्स असतील ते तुम्ही सजेस्ट करता तशानुसार. तर आता हा बऱ्यापैकी मोठा आहे तर हा सफिशियंट आहे एकटाच वापरण्यात. जर छोटे असतील तर एक 3-4 घ्यायचे, पाण्यामध्ये ते इमर्स करून ठेवायचे रात्रभर आणि सकाळी विदाउट ब्रशिंग ते पाणी प्यायचं. तर ते पाणी जास्तीत जास्त आपण इंड्यूस करायचं बॉडीमध्ये आणि हळूहळू तुम्हाला त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतात. जसं आता माझ्याकडे आतापर्यंत जवळजवळ 2 ते 3 माझ्याकडे ड्रग्स घेणारे पेशंट्स आले. जे क्लायंट होते तुमचे ते ड्रग ॲडिक्ट होते आणि गॅमलिंगमध्ये पण होते. तर त्यांचं जे सबकॉन्शियस माइंड होतं ते अगदी डिस्टर्ब होतं. निगेटिव्ह थॉट्स, सुसायडल थॉट्स, डिप्रेशनच्या गोळ्या देखील चालू होत्या. तर त्या लोकांना हे नाही, पण त्यांच्या रिलेटेड मी काही टंबल्स सजेस्ट केले, त्यांना काही ब्रेसलेट्स घालायला सांगितले. आधी तर तयारच नव्हते की हे सगळं आम्ही कधी वापरलं नाही, हे आम्ही वापरणार नाही. पण मी म्हटलं आपल्याला ठीक व्हायचं तर हे थोडंसं वापरावंच लागेल. बरोबर. म्हणून मग ते म्हणाले की मी 2 वापरेल कारण की त्याचे रंग मला खूप आवडले. आय सेड ओके. मी त्यांना ते 2 पाठवले आणि मग त्याच्यानंतर त्यांना फरक जाणवायला लागला. आणि हळूहळू मी त्यांना काही टंबल्स पण पाठवले ज्याचं पाणी त्यांना घ्यायला सांगितलं. 1 महिन्यानंतर ते माझं स्टेटस वगैरे पण बघायचे. 1 महिन्यानंतर त्यांचा फोन आला, मॅम एक रिक्वेस्ट आहे. म्हटलं बोलिये. मला म्हणे तुमच्याकडे जितके ब्रेसलेट्स असतील मला सगळे पाहिजे. आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज. मी म्हटलं पण एवढ्या ब्रेसलेट्सची आपल्याला गरज नाही आहे. ज्याची गरज आहे आपण तेच वापरावं.
पण ते म्हणाले की मी असा विचार केला की ह्या 2 ब्रेसलेट्सनीच मला एवढं मला इतका फरक फरक पडला तर जर मी सगळं घातलं तर भावना येस. मग मी म्हटलं की ठीक आहे. मी त्यांना एक व्हिडिओ पाठवला सगळ्या ब्रेसलेट्सचा. म्हटलं यातला तुम्हाला काय अट्रॅक्ट करतो ना तोच मला सांगा, मी तुम्हाला तेच पाठवते. ती एक गंमत होती. बरोबर. क्या बात आहे, छान. म्हणजे तो लोकांचा अनुभव जेव्हा येतो ना, मग ते जास्त महत्त्वाचं आहे शेअर करणं. मला पण असं अनुभव म्हणजे किती, म्हणजे याचे मी किती सांगू. मला अजून एक अनुभव सांगायला आवडेल. आपण अपॉर्च्युनिटीजबद्दल बोलूया. तर माझ्याकडे एक क्लायंट आली. आई होती, 2 मुलं होते आणि मुलाला क्रिकेटर बनायची खूप इच्छा होती. पण त्याचा गेम चांगला होत नव्हता आणि त्याच्यामुळे त्याला कोणी स्पॉन्सरवर भेटत नव्हता. अच्छा. आणि मग त्याने माझ्याकडून काउन्सिलिंग करून घेतलं. मी त्याला सांगितलं की ब्रेसलेट्स घालायला आवडेल का? नाही म्हणाला. तर मग मी म्हटलं पण ब्रेसलेटशिवाय कसं होणार ना, इथून तर आपल्याला सुरुवात करायची आहे. खूप सारे चेंजेस केले त्याच्यामध्ये मी. मग म्हणाला की प्लीज मला काहीतरी सांगा, मला ब्रेसलेट्स घालायला लाज वाटते. तर मग मी म्हटलं ओके फाईन. मी म्हटलं क्रिकेटर्स लोक एक इलास्टिकचं बँड घालतात है ना, तर म्हटलं तू ब्रेसलेट्स घाल आणि वरून बँड घाल, कोणाला दिसणार नाही. आणि ते करून तो खेळायला लागला. त्याने मला हे सांगितलं, म्हणजे कोणाला असं वाटलं की अतिशयोक्ती, पण मी हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि मला इतका आनंद झाला की त्यांनी सांगितले त्यांनी 3 मॅचेस बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच झाला तो, आणि त्याला स्पॉन्सरर मिळाला आणि ही इज व्हेरी हॅपी. आणि तो म्हणतो येस, आता मी ते बँड नाही घालत, मी सगळ्यांना दाखवतो की येस आय एम वेअरिंग दिस. तर असं काय माहिती का, ऑलमोस्ट सगळेच जण आपलं हे जे आहे क्रिस्टल्सचं कन्सल्टिंग वगैरे करतात, पण आणि पॉझिटिव्ह रिझल्ट पण येतो. पण त्यांना ना ते दाखवायचं नाही की ऑल दिस हॅपन जस्ट बिकॉज ऑफ वेअरिंग क्रिस्टल्स. मग त्यांना असं वाटतं की आमचं कर्माचं काय, आम्ही जे कर्म करतो ते त्यांना ते स्वतःवर घ्यायचं असतं. पण मी म्हणते ओके ॲक्सेप्टेड, तुम्ही ते ॲक्सेप्ट करू नका, तुम्ही लोकांना सांगू नका, पण तुम्ही खुश आहात ना, तुमचा अनुभव. येस, तुमचा अनुभव तुमच्याकडे ठेवा आणि त्याची व्हॅल्यू करा. माझं एवढंच म्हणणं असतं. क्या बात आहे, क्या बात आहे मानसी. ओके, काही जनरल क्वेश्चन्स आहेत, ओके, आपण ते कव्हर करू. म्हणजे लोकांना आता माहीत झालं की काय गोष्टी कशासाठी यूज करतात, पण आपण काही क्वेश्चन्स घेऊ की जेणेकरून लोकांना अजून हेल्प होईल की प्रिसाइजली क्रिस्टल काय आहेत आणि कसे वापरायला पाहिजे. ओके, तर काही क्रिस्टल्स आहेत जे तुम्ही इथं दिसत नाही आहेत, पण मला तुम्ही फोटोज पाठवले ते मला त्याबद्दल माहीत करून घ्यायचं होतं. तर मला सांगा, आता आपण स्क्रीनवर बघू शकतो. हा एक याचं नाव आहे क्लिअर क्वार्ट्स फॅमिली क्लस्टर असं काहीतरी आहे. बट आता हा कोणी वापरायला पाहिजे आणि का? बरं, तर आम्ही ज्यांच्या घरात भांडण तंटा वादविवाद होत असतील त्यांनी हे फॅमिली क्लिअर क्वार्ट्स क्लस्टर हे वापरायलाच हवं. ओके. आणि आता बघ, याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण प्रत्येक क्रिस्टलचे फॉर्म्स बघितले. काही स्पेअर फॉर्म्समध्ये होते, काही हार्ट फॉर्ममध्ये होते, काही पेन्सिल टॉवर्स होते, ब्रेसलेट्स होते. अदर दॅन दॅटसुद्धा ह्या फॉर्ममध्ये आपल्याला क्रिस्टल्स बघायला मिळतात. हा असाच रॉ फॉर्म आहे? हा रॉ फॉर्म आहे. हा मी कॅरी नाही करू शकली कारण की त्याचा लोअर पोर्शन जर तू बघितला तर फार शार्पन असतात आणि आपले बोटांना ते कट होतात, म्हणून याला खूप प्रॉपरली केअरफुली हँडल करावं लागतं. तर याची पण एक प्रोसिजर आहे. त्याच्यात मी जेव्हा मला काउन्सिलिंग करतात तर तेव्हा मी ती प्रोसिजर त्यांना सांगते आणि इतके अमेझिंग रिझल्ट्स आहेत. तर याच्याबद्दल मला तुला माझी एक टेस्टिमोनियल, वन ऑफ द बेस्ट टेस्टिमोनियल आहे. तशा तर सगळ्यात चांगल्या, पण ही मला म्हणजे आय वॉज व्हेरी सरप्राईज टू नो द रिझल्ट. माझ्याकडे एक फ्लोरिडावरनं आले होते, वन ऑफ द डायरेक्टर होते ते मोठ्या कंपनीचे. तर त्यांचे आणि त्यांच्या एम्प्लॉईजमध्ये खूप इश्यूज होते. ते जे पण बोलायचे ना, एम्प्लॉईज त्याच्या उलटच जायचे. तर ते इतके कॉन्फ्लिक्ट्स वाढले. तर जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी माझ्याकडून हे सेशन पण घेतलं की मी खूप काही सेशन घेतोय, पण अदर दॅन दॅट मला ही काहीतरी वेगळी मोडॅलिटी वाटली आणि म्हणून मी तुम्हाला अप्रोच केले.
तेव्हा मी त्यांना ना हे वापरायला सांगितलं, क्लिअर कॉर्ड्स. आणि हे त्यांच्या टेबल टॉपवरती ठेवायला सांगितलं आणि त्याची जी पुढची प्रोसिजर आहे ती पण सांगितली. आणि त्यांनी मला सांगितलं की इतके सुंदर रिझल्ट्स आहे. बट येस, हे थोडंसं वेळ पण घेतं बरं का. कारण की कसं आहे ना, हल्ली काय झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट याचं राज्य चाललंय. त्यामुळे लोकांना असं वाटतं चुटकी वाजवल्याबरोबर आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. बट असं नाही आहे. बट येस, साधारण किती वेळ? डिपेंड्स ना. आता कसं आहे माहिती का, एका फॅक्टरीमध्ये तुम्ही ते ठेवलं आहे सो डेफिनेटली इट विल टेक टाईम. पण नुसतं याच्यावरती काम चालेल का? नाही. तर दिस प्लस माय मनी बोल है ना, ते पण आपल्याला ठेवावं लागेल. प्लस थर्मोलिन, निगेटिव्ह एनर्जी कोण काढणार? जसं मी म्हटलं की काही क्रिस्टल्स असतात ते ॲम्प्लिफाय करतात, म्हणजे गुड थिंग्स असतात त्याला ते वाढवतात है ना. काही असतात त्याला ते ग्राउंडिंग करतात, म्हणजे निगेटिव्ह एनर्जीला काढून ग्राउंड केलं पाहिजे. आणि काही असतात ते फ्युम्समध्ये इव्हॅपोरेट केल्या जातात. म्हणून मग त्याच्यामध्ये सेलिनाईटचा पण वापर आपण करायला सांगतो. असं आहे. म्हणून फॉरेन कंट्रीमध्ये बघ, एक ते लोक मिसिंग करतात, म्हणजे वास्तू. आता आपल्याकडे वास्तू केली जाते. आता हे वास्तूवाले काय करतात, ब्रह्मस्थानाच्या विधीमध्ये सुद्धा याचा वापर करतात. याच्यामध्ये अजून एक फॉर्म आहे, तो म्हणजे क्रश, तो आपण बघितला नाही, म्हणजे चुरा. तर त्या ब्रह्मस्थानाच्या विधीमध्ये हे टंबल्स देखील टाकले जातात आणि तो चुरा देखील टाकला जातो. इतकंच काय, तर ते लोक उंबरटे सुद्धा बनवतात. तर त्या उंबरट्यामध्ये सुद्धा हे क्रिस्टल क्रश टाकलं जातं आणि क्रिस्टल्स पण टाकले जातात. पण ही फॅसिलिटी फॉरेन कंट्रीजमध्ये अवेलेबल नाही आणि म्हणून त्यांना हे जास्त प्रॉब्लेम्स येतात, इश्यू येतात. मग त्यांना जेव्हा रिझल्ट आले तर त्यांनी काय मला सांगितलं की हे तर मी माझ्या टेबलवर ठेवलं आहे, मला तू असं काहीतरी दे की मी माझ्या एम्प्लॉईजला सुद्धा त्यांच्या टेबलवरती ठेवायला सांगेल. तर येस, मी त्याच्यामध्ये काही क्रिस्टल्स पण सांगितले आणि काही स्मॉल प्लॅन्ट्स पण असतात, त्याला जोडीला द्यावे लागतात की जे ते इश्यू रिझॉल्व करतात, त्यांची निगेटिव्हिटी खेचतात. तर असं आपल्याला जोडून काही ना काही त्यांना ते द्यावं लागतं. अँड येस, नाव दॅट कंपनी इज डुईंग सो व्हेरी गुड. तर हे मला हे जे टेस्टिमोनियल्स, इट्स व्हेरी नियर टू माय हार्ट. ग्रेट. होप की हा क्रिस्टल अजून तशाच रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तुमच्या थ्रू. नक्की. आता हे कंपनीमध्ये जर एफेक्ट करते तर विचार कर की आपण जेव्हा फॅमिलीमध्ये ठेवू तेव्हा हे किती छान इफेक्टिव्ह आहे ना. असं आहे. ओके. नेक्स्ट आहे हा ॲमेथिस्ट जिओड. आता हा जर म्हणणार ना तर आपण जसं, म्हणजे हा एक असा क्रिस्टल आहे की लहान मुलांपासून तर वयस्कर वृद्ध असलेले लोकसुद्धा हे धारण करू शकतात. आणि याचे खूपच छान रिझल्ट्स आहेत. ज्यांना मेडिकल इश्यूज असतील, मायग्रेन म्हणा किंवा बॅड ड्रीम्स, किंवा काही लोकांच्या स्वप्नामध्ये भूतं देखील येतात. हां, सतत भूतांची स्वप्न, भयावह स्वप्न, अशा लोकांनी याचा वापर करावा. आणि तो आहे ॲमेथिस्टचा जिओड. ठीक आहे. आता हा जिओड फॉर्ममध्ये, हा पण एक फॉर्म आहे जो आज मी इथे आणला नाही कारण की तो खूप हेवी असतो. येस, कलर पण किती छान आहे बघ. आणि जसं आता आपण बोललो ना की स्पिरिच्युअली पण आपल्याला अलाइनमेंट करावी लागते. तर जे सगळ्यात टॉपचं चक्र असतं त्याला आपण सहस्रार चक्र बोलतो. त्या चक्रावरती हे ॲमेथिस्ट खूप सुंदर काम करतं. आणि आपण जेव्हा ऑरा स्कॅन करतो ना, त्या ऑरा स्कॅनचे सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत. म्हणजे बघा, आता मी तुझं ऑरा स्कॅन केलं तर त्याचा वेगळा कलर येईल. म्हणजे ऑरा स्कॅन केल्यानंतर कलर्स दिसतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे कलर्स दिसतात. मग तो कलर सांगतो की तो व्यक्ती कसा आहे. तर आता जे स्पिरिच्युअली अलाइंड, जे मेडिटेशन करतात खूप वर्षापासून, त्यांचा ऑरा स्कॅन केला ना तर हाच कलर दिसतो आपल्याला. मग किती मॅजिकल आहे ना हे, आहे की नाही. तर त्यामुळे हा एक म्हणतात ना पीसफुल स्टोन जो म्हणतात, दॅट इज ॲमेथिस्ट. त्याच्याकडे पाहूनच तसं वाटतंय खरं तर. हो. आणि याचे माझ्याकडे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. मायग्रेन बरे होतात याच्याने. जे कटकटे आहेत ते सुद्धा बरे होतात. तापट स्वभाव, इवन डायबिटीस आपल्याला क्युअर करण्यासाठी वन ऑफ द क्रिस्टल इज ॲमेथिस्ट. म्हणजे अजून अशी पण आहेत वन ऑफ द. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, डायबिटीस म्हणजे आपण जे बघतो ते तसं होतं का? नाही. मी काय बोलले की क्रिस्टल्स आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती देखील काम करतं. तर आपल्याकडे बघ, मोस्टली बऱ्याचशा बायका, म्हणजे फिमेल तो वर्ग
बऱ्याच वेळा खूप कामं करतात, सगळ्यांसाठी करतात, नवऱ्यासाठी, सासरच्या लोकांसाठी, माहेरच्या लोकांसाठी, मुलांसाठी करतात. आणि त्यांची अपेक्षा काय असते की कोणीतरी एक पाठीवर प्रेमाची थाप मारावी, त्याला थोडं ॲप्रिशिएट करावं की बाबा तू आहेस म्हणून सगळं आहे. पण ते सुद्धा वाक्य तिला ऐकायला मिळत नाही, पूर्ण आयुष्य तिचं चाललं जातं. तर ज्या बायकांना किंवा ज्या मेल्स फिमेल्स बोथ ज्यांना असं वाटतं ना की आपल्याला कोणी ॲप्रिशिएटच नाही करत आहे, आपण सगळ्यांना हेल्प करतो आहे, ज्यांच्याकडे हा थॉट प्रोसिजर आहे ना त्यांना शुगर होतं. मेडिकल टर्म्समध्ये तुम्ही ते काही अलाइनमेंट करा की पॅनक्रियासमध्ये जे काही घडणवळण होतं, येस, बट ॲक्च्युली सगळं काही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधले थॉट्सवरती आहे. तर हे तर वापराच. ओके. पण काय हरकत आहे जर आपण अशा लोकांना ॲप्रिशिएट केलं तर, है ना. आणि जेव्हा आपण हे पण आपण रिअलाईज करतो की आपण नेहमी म्हणतो की आपल्याला कोणीच ॲप्रिशिएट करत नाही, सुरुवात आपल्यापासून करा. क्या बात. यू स्टार्ट ॲप्रिशिएटिंग अदर्स. तुम्ही जे देतात ना तेच तुम्हाला मिळतं. 100% आहे. खरं. आणि याच्याबद्दल अजून एक बोलायचं म्हटलं तर फिल्म फ्रेटर्निटीमध्ये याचा उपयोग ॲज अ गिफ्टिंग पर्पज केला जातो. बरं. रिसेंटलीच एक ॲक्शन ओरिएंटेड प्रोड्युसर डायरेक्टरने त्याच्या वन ऑफ द फेवरेट हिरोला हा 6 फुटाचा गिफ्ट केला आहे. बरं. 6 फुटांचा. येस येस. ओके. आणि याचं मेन पर्पज आहे लक अँड अबंडन्स. ओके. आणि मेडिकल टर्म्समध्ये तर बेनिफिशियल तर आहेतच. क्या बात. ओके. आपण नेक्स्ट घेऊ. आता आपण हे जे रेड कलरचा एक अँकलेट आहे, हां, एक रेड कलरचा हा अँकलेट दिसतोय मला. हा काय आहे? आणि हा हा वेगळ्याच डाळिंबाच्या दाण्यांसारखा येस, याला ना आपण रेड जॅस्पर बोलतो. ओके. तर जसं आपण म्हणतो की लेडीजसाठी जो मंथली प्रॉब्लेम आहे, ज्यांना रेग्युलर पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल्स त्यांच्या क्लिअर नसतील, त्यांनी हे अँकलेट म्हणून नक्की धारण करावं. त्याचा खूप चांगला उपयोग होतो. हे हार्मोन्स बॅलन्सिंगमध्ये देखील खूप मदत करतं. आणि त्याचबरोबर अजून एक याच्यासोबत एक मूनस्टोन नावाचं ब्रेसलेट असतं, ते पण त्यांनी धारण करावे. हल्ली मुलींमध्ये, तरुण मुलींमध्ये PCODचा खूप प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. म्हणजे आजारामध्ये पण आपण फॅशन बोलू शकतो की प्रत्येक जण बोलतो मला PCOD थायरॉइड आहे. तर ह्या हार्मोन्सला बॅलन्स करण्यामध्ये मूनस्टोन आणि हे रेड जॅस्पर ट्रिमेंडस काम करतं. ओके. हे आता जे फोटो बघतोय मी आता 7 चक्रास ट्रे, म्हणजे ऑफिसमध्ये बऱ्याच जणांच्या डेस्कवर दिसतो मला. येस. तर आजकाल हे जे कॉर्पोरेट लेवलमध्ये ना, हे लोक सुद्धा डिमांड करतात माझ्याकडे की आमच्या एम्प्लॉईजला त्यांच्या टेबलवरती ठेवायला द्या. का? कारण की हे काय आहे माहिती, हे 7 चक्रांवरती काम करतं. ओके. आणि 7 चक्रांवरती काम केलं म्हणजे प्रत्येक चक्राची एक एक क्वालिटी आहे. जसं मूलाधार चक्र तो स्टेबिलिटी देतो, स्वादिष्टान चक्र आहे तो क्रिएटिव्हिटी देतो, नाभी चक्र आहे तो पैसा देतो, सॅटिस्फॅक्शन देखील देतो, हार्ट आहे, हार्टमध्ये आपल्याला गुड रिलेशनशिप्स तर देतोच, आपले अँटीबॉडीसुद्धा स्ट्रॉंग करण्यामध्ये हार्ट, हृदय चक्र आपण म्हणतो त्याला, ते क्लिअर करतं. देन विशुद्धी, इट गिव्स यू कम्युनिकेशन, गुड कम्युनिकेशन है ना. आज्ञाचक्र आहे, लेट गो करायला शिकवतं, क्षमा करायला शिकवतं. एवढं सगळ्या क्वालिटीज जेव्हा तुम्ही इम्बाईब करतात, देन अँड देन ओनली यू रीच युअर सहस्रारा. तर हे झाड आपण हे जे म्हणतो 7 चक्र क्रिस्टल बीड्स ट्री, हे आपल्याला एक म्हणजे एक तुम्हाला सांगतं आहे की हे सुद्धा स्पिरिच्युअल बेसच दाखवतं आहे की जोपर्यंत तुमचे चक्र अलाइन होणार नाही तोपर्यंत पूर्ण लाईफमध्ये तुम्हाला एक स्टेबिलिटी मिळणारच नाही. ओके. है ना. हे सगळं आपण आधी ह्या सगळ्या गोष्टी इम्बाईब केल्यानंतरच तुम्हाला प्रोग्रेस. हे ॲक्च्युली प्रतीक आहे की प्रत्येकाने स्पिरिच्युअल बेस हा ठेवलाच पाहिजे. म्हणजे तू बॅलन्सिंगसाठी. ओके. तुम्ही 2दा उल्लेख केला की जो मनी बाउल आहे तुमचा, त्यामध्ये तो खाली चार्ज करतो क्रिस्टल्सला. तर मला त्याचे 2 प्रश्न आहेत की हे चार्जिंग कशी केली जाते क्रिस्टल्सची आणि किती झाली, म्हणजे आपण जसं मोबाईलचं चेक करतो की माझी बॅटरी 100% फुल झाली, तसं माझं क्रिस्टल चार्ज झाला, हे कसं मोजमाप करतात त्याचं? ओके. तर आपण हे जे क्रिस्टल्स आहे ना, हे 3 प्रकारे आपण चार्ज करू शकतो. सगळ्यात पहिले मूनलाईट, पौर्णिमेचा चंद्र. ओके. त्या लाईटच्या समोर
म्हणजे आपण टेरेसवरती जाऊन आपले हे जर क्रिस्टल्स ठेवले तर ते चार्ज होतं. रात्रभर ठेवायचे? नाही, हाच प्रश्न सगळीकडे येतो की लोक म्हणतात रात्रभर ठेवायचं का. रात्रभर ठेवायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही एक तास ठेवू शकता आणि 1 तास झालं की त्याचं चार्जिंग एक 10 ते 15 दिवस टिकतं. पण रात्री नक्की कोणत्या वेळेस प्रहार वगैरे? पौर्णिमेच्या वेळेला रात्री अंधार, टेरेसवरती गेलं की सगळं अंधार असतो. तो असतो फक्त काय मूनलाईट. तिथे तुम्ही ठेवा 8-9 वाजता आणि 10 वाजता तुम्ही त्याला परत घेऊन येऊ शकता. हे एक प्रकार झाला. दुसरं, तुम्ही सूर्यप्रकाशात अगदी 10 ते 15 मिनिट ठेवा. दॅट्स इट. जे लोक फक्त एक ब्रेसलेट्स वापरतात, म्हणजे त्यांच्याकडे क्रिस्टल फॉर्ममध्ये फक्त एक ब्रेसलेट आहे, त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही रोज बाहेर जातात ना, तितका सूर्यप्रकाश सफिशियंट आहे. पण काही लोक 1-1, 2-2, 3-3 तास ठेवतात, तितकी गरज नसते. पण एक बघितलं चार्जिंग प्रोसिजर मूनलाईटचा वापर करून. सेकंड आपण बघितलं सनलाईटचा वापर करून. थर्ड अजून एक प्रकार आहे, तो सेलेनाईट बोल, जो मी मनी बोलच्या वेळेला दाखवला तो. त्याला काय आपण म्हणतो सेलेनाईट. सेलेनाईटचं काम काय आहे, निगेटिव्ह एनर्जी खेचायचं आणि तिला इव्हॅपोरेट करायचं. जसं आता क्रिस्टल्समध्ये आपण वेगवेगळे फॉर्म बघतो ना, तसंच ह्या सेलेनाईटचे पण वेगवेगळे शेपमध्ये आपल्याला भेटतात. एक प्लेट पण दिसते जी ही आपण समोर लावली आहे, है ना. तर तुम्ही ही प्लेटचा पर्पज काय आहे की रात्री तुम्ही पूर्ण दिवस ब्रेसलेट्स घालतात, रात्री झोपण्याच्या आधी ते ब्रेसलेट्स काढायचे आणि याच्यावरती ठेवून द्यायचे. पूर्ण रात्रभर ते चार्ज होतं, तेव्हा त्याला काही प्रॉब्लेम नाही. लाईक सूर्यप्रकाशात जर तुम्ही मोर दॅन 5-6 आवर्स येतात तर तो खराब होऊन जातो. याच्यामध्ये तुम्ही रात्रभर ठेवले तरी तो चार्ज होतो. आणि मी तर सगळ्यांना वायरलेस चार्जिंग, आणि मी सगळ्यांना सांगते की तुमच्याकडे हा चार्जर असलाच पाहिजे. का? कारण की हल्ली पावसाळा 4 महिना नाही राहिला आहे. पावसाळ्याचे दिवस वाढत चालले आणि सूर्य आपल्याला भेटत नाही. तर हे एक असले की खूप इझी, टेन्शन फ्री, आणि आपण कुठे जाताना हे कॅरी करू शकतो. नाईस. ठीक आहे. पण मग हे किती चार्ज झाले माझे क्रिस्टल, हे कसं करणार? तुम्हाला विचारलं. हा प्रश्न मला खूप आवडला. की जसं मोजमापचा जो मोजमाप किंवा मापदंड, तर जसं आपण ऑरा स्कॅन करतो, तो ऑरामीटरवरती आपल्याला सगळं दिसतं, तसं याचं असं काही मोजमाप नाही आहे. बट येस, याला चार्ज करणं हे फार गरजेचं आहे. पण आपण हे चार्ज झाले की नाही, हे आपण जे आज काही बोलतो ते खरंच आहे की नाही, का असंच आहे, म्हणजे की रिझल्ट कुठपर्यंत येतात, याच्यासाठी मी एक उदाहरण सांगते. म्हणजे हे सुद्धा एक वन ऑफ द एक्झाम्पल आहे, टेस्टिमोनियल माझ्या खूप जवळचं. एक लेडी होत्या आणि त्यांचा खूप मोठा बिझनेस होता. तर त्यांना असे सुंदर सुंदर आर्टिकल्स परचेस करायची खूप इच्छा होती. तर ते म्हणाले की मला शो पर्पजसाठी पण हवं आहे आणि ते माझ्या बिझनेसला पण रिफ्लेक्ट करायला पाहिजे आणि माझ्या रिलेशनशिपला पण रिफ्लेक्ट केलं पाहिजे. आय सेड ओके. मग मी त्यांना मनी बोलच सांगितला आणि ब्रेसलेट्स त्यांनी त्यांच्या पर्पजसाठी घेतले. मनी बोल दिला त्यांना आणि त्यांनी तो मनी बोल ठेवला आणि त्यांनी घरामध्ये चेंजेस अजून करायला सुरुवात केले. तर त्यांनी कुठल्या वास्तू कन्सल्टंटला सुद्धा बोलवलं होतं ऑरा स्कॅन करायला. ठीक आहे. आणि कारण की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आधी ऑरा स्कॅन करतो आणि जर सगळं ओके असेल तर इंटिरियर करायची गरज नाही, पण ऑरा स्कॅनिंगमध्ये जर काही निघालं तर येस, डेफिनेटली इंटिरियर आपण करूया. तर ते व्यक्ती जेव्हा तिथे गेले ऑरा स्कॅनर घेऊन, तर असं बघितलं गेलं की 80% त्या घरामध्ये ऑरा स्कॅन अँटी क्लॉकवाईज फिरलं. आणि त्या वास्तू कन्सल्टंटचं लक्ष गेलं माझ्या या मनी बोलवर. आणि ॲज यू सेड की सगळे याला काय बोलतात, दगडं. ते म्हणाले हे दगडं इथे काय करतायत, हे काय आहे? मग त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं कन्सल्टेशन घेतलं होतं आणि याला मनी बोल असा प्रकार म्हणतात, याच्याने प्रॉस्पेरिटी येते, पैसा येतो. ते म्हणाले काही नाही, असं सगळं थातूर मातूर आहे. आणा आत्ता तुमच्यासमोर मी याचा ऑरा स्कॅन करून दाखवतो. अँड अमित, यू विल नॉट बिलीव्ह, ते पूर्ण ऑरा स्कॅन क्लॉकवाईज कम्प्लीट फिरलं, कम्प्लीट. आणि त्यांच्या त्या स्कॅनरवरती त्यांनी त्याचा ऑरा स्कॅन पण केला आणि तो फुल दाखवतात.
किती ते टक्के, त्याचं मोजमाप नाही, तो त्याच्या ते बार्स असतात, रेंज त्याची. हां, जसं आपण बॅटरी बघतो मोबाईलमध्ये, त्याचे ते बार्स असतात, किती झाले, तसं त्याच्यात ते फुल दाखवलं. आणि इतक्यावरच गोष्ट थांबली नाही. वास्तू कन्सल्टंटनी त्यांना फोन करायला सांगितलं, ह्या ज्या मॅडमकडून घेतल्या आहेत त्यांचा नंबर मला द्या. त्यांनी तो नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट केला आणि म्हणाले, मॅम हे जे तुम्ही बोलतात ना मनी बोल, हे मला माहिती नाही, पण हे मला हवं आहे तर तुम्ही प्लीज माझी ऑर्डर ही स्वीकारावी. तर इतकं सुंदर, म्हणजे एनर्जीचं मापदंड जे आहे ते सुद्धा आपल्याला या एक्झाम्पल किंवा टेस्टिमोनियलमधून आपण दाखवू शकतो आपल्या प्रेक्षकांना. ओके. हां, काही शेवटचे महत्त्वाचे प्रश्न असे विचार वाटतं मला की क्रिस्टल एखादा समजा तुटला तर मग आपण त्याला काय समजायचं, कशाचा सिग्नल येतो, म्हणजे काय संकेत देतो क्रिस्टल तुटणे? क्रिस्टल हा तुमच्या लाईफमध्ये एक पर्पजसाठी येतो. जेव्हा तुमचं पर्पज संपतं तेव्हा तो तुमच्याकडून चालला जातो. ओके. समजायचं की त्याचं काम झालं, त्याचं काम तितकंच आहे, टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. तर त्याला आपण काय करू शकतो, तुटलेलं आहे ना त्याला आपण झाडामध्ये ठेवू शकतो. बघा, झाड, प्लांट्स हे नेचरचं आहे, नेचरमधून आलेलं आहे. आणि क्रिस्टलसुद्धा हे नॅचरलच आहे, नेचरमधून. ते यांची गट्टी असते. तर याच्यामध्ये पण मी सांगते की एक वन ऑफ द फॉर्म आहे, आपण क्रश बोलतो. तर ह्या क्रशचा वापर आपण झाडांना आपण पाणी देतो त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये आपण हे क्रश टाकायचं आणि त्या पाण्यातनी स्प्रे करायचा. तुम्ही बघा तुमचे झाडं किती टवटवीत होतील. हा स्प्रे आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो. काही लोक आले बाहेरून कोणी आणि तुम्हाला असं वाटलं की निगेटिव्हिटी आहे, तर आपल्याकडे पद्धत आहे धूप कापूर फिरवायची, ती पण तुम्ही फिरू शकता आणि तुम्ही मध्ये मध्ये ह्या क्रशचं पाणीसुद्धा सगळीकडे तुम्ही स्प्रे करू शकता. हे खूप अमेझिंग रिझल्ट देतं. त्यामुळे येस, क्रिस्टल तुटला तर किंवा हरवला तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. क्रिस्टल महाग असला तरच तो इफेक्टिव्ह आहे आणि क्रिस्टल स्वस्त असला तर तो इफेक्टिव्ह नाही, हे वाक्य खरं आहे का? तसं बघायला गेलं तर खरं पण आहे आणि तसं बघायला गेलं तर खोटं पण आहे. याच्यामध्ये मॅटर काय करतं माहिती आहे का, जसं मी म्हटलं की एनर्जीचा मापदंड आपण दाखवला, ठीक आहे, पण याची क्वालिटी असते. तर आपण जेव्हा घेतो हे विकत तेव्हा आपण युजली आपल्याला हे ब्रेसलेट आवडलं, आपण उचलतो, प्राईस विचारतो, घेतो आणि जातो. पण असं नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या शॉपवाल्याला विचारायला पाहिजे की ही ए क्वालिटी आहे का, डबल ए क्वालिटी का, ट्रिपल ए क्वालिटी आहे. जसं जितके ए वाढत जाणार तितकी त्याची क्वालिटी फायनेस्ट होते आणि त्याच हिशोबाने मग रेटसुद्धा वाढतात. मग ए क्वालिटीचे असेल तर तो रिझल्ट देणार नाही का, देणार, बट टाईम स्पॅन वाढतो. जसं आपण जेमस्टोन आहे, एकच जेमस्टोनचं आपण 3 प्रकार बघतो, लो क्वालिटी, मिडियम क्वालिटी आणि हाय क्वालिटी. तर लो क्वालिटीमध्ये फॉगिनेस जास्त असणार, त्यामुळे कॉस्मिक रेज पास नाही होत. सो इट विल टेक टाईम टू गिव्ह यू फायनेस्ट रिझल्ट्स. पण त्याचमध्ये आपण जर टॉपच्या क्वालिटीचा एकदम क्लिअरिटी असलेला जेमस्टोन घातला तर त्याचा रिझल्ट लवकर येतो. सेम वे याला फक्त आपण सेमी प्रेशियस, बट आहे तर प्रेशियसच ना, हे पण सेम जेमस्टोनसारखंच काम करतं. पण जर लो क्वालिटीचा असेल तर तो थोडा वेळ घेणारच. ओके. म्हणून प्रेफर करायचं की टॉप क्वालिटीचा. येस, हे महाग असतात बट हे रिझल्ट्स पण देतात, ठीक आहे ना. तर त्यामुळे थोडंसं आपण वन टाईम पार्टी केली तर आपलं बिल किती येणार, त्याच्यामध्ये नक्कीच हे यातले बरेचसे आयटम येतील, इतके महाग नसतात. ओके. ओके. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न की क्रिस्टल्स कोणी वापरायला पाहिजे आणि कोणी नाही वापरायला पाहिजे? ओके. तर क्रिस्टल्स अगदी लहान मुलांपासून तर अगदी 60-70 वाले जे लोक आहेत तिथपर्यंत ह्या एज स्पॅनमध्ये कोणीही वापरू शकतो. बट येस, कन्सल्टेशन इज नेसेसरी. कारण की जर नुसतंच घातला तर त्याचा काय उपयोग आहे, आधी समजून घ्या, जाणून घ्या, मग त्याच्यावरती श्रद्धा वाढेल तुमची आणि मग तुम्ही घातला की मग श्रद्धा आणि हे जे पॉझिटिव्हिटी, श्रद्धा, त्याच्याने तो जास्त काम करतो. ओके. असं आहे. आणि कोणी घालू नये तर जे कॅन्सरच्या लास्ट स्टेजला आहे किंवा कॅन्सर ज्यांना आहे त्यांनी हे अवॉइड करावे. ओके. त्याच्यानंतर प्रेग्नेंट लेडीजने हे वापरू नये. ओके. आणि तिसरं, मेडिटेशनमध्ये ज्यांनी उच्चांकाच्या लेवलला आहेत त्यांना हे कुठेतरी डिस्टर्ब करतं. अच्छा.
पण त्यांनी जर कन्सल्ट करून घातलं तर येस डेफिनेटली दिस इज गोइंग टू वर्क फॉर देम ऑल्सो. बट जर अवॉइड करायचं म्हटलं तर ह्या लोकांना जास्त कन्सल्टेशनची गरज पडते जे ध्यानात उच्च लेवलला आहे. ओके कारण की आपल्याला त्यांची ती स्थिती डिस्टर्ब नाही करायची आहे. ओके असं आहे. पर्टिक्युलर त्यांचं फक्त चक्र बघायचं की कुठलं चक्रमध्ये थोडंसं लॅकिंग आहे, त्या हिशोबाने त्या अनुषंगाने त्यांना ब्रेसलेट्स दिले, टंबल्स दिले, रिझल्ट्स लगेच यायला ओके. लागतात. असं आहे. ओके. तर मला मी जसं स्टार्टिंगला सांगितलं होतं ना की माझ्या मित्राने एक क्रिस्टल ठेवला होता, मी त्याला दगड बोललो होतो, पण आता मला ते लक्षात आलं की हे फक्त दगड नाही आहेत, हे ते गेम चेंजर आहेत. येस. ओके. थँक्यू सो मच मानसीजी, तुम्ही इतकं अप्रतिम नॉलेज शेअर केलं आमच्या ऑडियन्सला. आणि मला हे माहीत झालं की नॅचरलमधल्या ज्या नेचरच्या दिलेल्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला करेक्ट कन्सल्टेशनने यूज करून कदाचित तुमचे हेल्थ वाईज किंवा फायनान्शियल किंवा इतर सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायला स्टोन्स, क्रिस्टल्स हे चांगले हेल्प करू शकतात. डेफिनेटली. थँक्यू सो मच मानसीजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि थँक्यू सो ह्या मच. अमेझिंग गोष्टीसोबत घेऊन आलात आणि ह्या सगळ्या आमच्या पब्लिकसोबत शेअर केलात. थँक्यू सो मच आणि पुन्हा यावे अशा अपेक्षा आहे. येस येस, Thank you. जरूर जरूर. थँक्यू.